Sir, we are live. पार्टिसिपंट जॉईन होत आहेत. आपण 1-2 मिनिटांमध्ये वेबिनार सुरू करू. We are live now. Yes. सुरू करूया. सर्वांना नमस्कार. पोलीस संशोधन केंद्र पुणे आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक यांच्या वतीने आज इकॉनॉमिक ऑफेन्स कलेक्शन ऑफ एव्हिडन्स या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी आपल्याकडे श्री संदीप दिवान सर, IPS, पोलीस अधीक्षक EOW CID पुणे हे उपस्थित आहेत. सर 1996 बॅचचे DSP असून सरांनी आपली नगर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी, नागपूर येथे काम केलेलं आहे. याशिवाय सरांनी SP चंद्रपूर, SP अँटी करप्शन ब्युरो पुणे या ठिकाणी देखील काम केलेलं आहे. सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. याचीच दखल घेऊन त्यांना विशेष सुरक्षा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह यांनी सन्मानित केलेलं आहे. मी सरांना विनंती करतो की सरांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू आनंद. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्सेस या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आर्थिक गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या 2-3 दशकामध्ये कन्व्हेन्शनल क्राईम तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त आर्थिक गुन्हे, त्याच्यामधली रक्कम, त्याच्यामधले आरोपी आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये होणारे व्हिक्टीम ह्याचं किती मोठ्या प्रमाणावर स्वरूप वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक तपास यंत्रणा म्हणून आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. त्यावेळी आर्थिक गुन्ह्याच्या तपासासंदर्भात एक प्रोफेशनल ऍटिट्यूड आपला कसा असावा, तपास कसे व्हावेत या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. इकॉनॉमिक ऑफेन्सेस एक व्याख्या जर का बघायची झाली तर इकॉनॉमिकल अँड फायनान्शियल ऑफेन्सेस कव्हर फ्रॉड, फोर्जरी अँड काउंटरफिटिंग, offenses against the legislation governing checks, in particular forgery or use of credit cards, undeclared employment, offenses against companies such as misuse of company assets. किंवा दुसऱ्या शब्दात जर का सांगायचं म्हणलं तर त्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना प्रोजेक्ट केल्या जातात. त्या योजनाच्या मोठमोठ्या रिटर्नची आमिष दाखवून लोकांना मोठमोठ्या जाहिराती करून अत्यंत आकर्षक स्वरूपाच्या लोकांना बळी पडलं जातं, फसवलं जातं. आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंट लोक करतात तेव्हा त्यांना त्यांचे रिटर्न्स मिळत नाही. काउंटरफिटिंग ऑफ करन्सीज आहे, चेक्स डिसोबे आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवण्यात येतं, ज्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल क्राईम न म्हणता याला व्हाईट कॉलर क्राईम किंवा वेगवेगळ्या बुद्धिचातुर्याचा थोडक्यात वापर करून किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अशा प्रकारचे गुन्हे केले जातात. ढोबळमानाने त्याचे टाइप्स आपण करू शकतो, टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणू शकतो किंवा फ्रॉड्सचे. पहिला आहे बँकिंग घोटाळे. आता रिसेंटली झालेला पीएमसी बँकेचा आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये, किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या अपेक्स बँकेसंदर्भात चौकशी सुरू आहे. रुपी बँक आहे, कॉस्मॉस बँक आहे. खूप वर्षापूर्वी कराड बँकेमध्ये असाच प्रकार झाला होता. तर बँकेमध्ये लोक विश्वासानं आपल्या रकमा ठेवी डिपॉझिट करतात त्यामध्ये, आणि जाणीवपूर्वक पद्धतीने ते फंड्स असे सायफन केले जातात की बँक डबघाईस येते आणि इन्व्हेस्टर्सच्या मोठ्या रकमाचं नुकसान होतं. दुसरं आहे हाऊसिंग. हाऊसिंग मध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातली खूप मोठी आता रिसेंटली झालेली DSK ची स्कीम होती, किंवा ऑल इंडिया लेवलला सहाराची स्कीम होती. त्यामध्ये प्रॉमिसेस केले जातात, मोठमोठे स्कीम्स लॉन्च केल्या जातात, आणि हार्ड अर्न मनी जेव्हा इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो तर त्या स्कीम्स फुलफिल होत नाही, त्याची पूर्तता होत नाही, आणि लोकांना पोझिशन मिळत नाही, फ्लॅट्स दिले जात नाहीत, आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान होतं, आणि असे स्कॅम्स समोर आलेले आहेत. जॉब रॅकेटिंग आहे, एज्युकेशनल आहे, मेडिकल ऍडमिशनसाठी प्रॉमिसेस केले जातात, जॉबसाठी प्रॉमिसेस केले जातात. मोठमोठ्या रॅकेट सुद्धा आपल्याकडे बस झालेले आहेत, आणि ज्याच्यामध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आज नोकरीची कमी आहे किंवा ऍडमिशनसाठी सुद्धा अडचणी येतात. अशा वेळी त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवण्यात येतं. शेअर सिक्युरिटी कमोडिटी मार्केटमध्ये स्कॅम्स होतात. पूर्वी तर हर्षद मेहताचा जो सुरुवातीचा स्कॅम खूप मोठा होता. काही वर्षापूर्वी सत्यम कम्प्युटरचा खूप मोठा स्कॅम झाला होता. त्याच्यामध्ये फेक बॅलन्स शीट प्रोजेक्ट केले जातात, आणि लोकांना मोठे मोठे गेन्स दाखवून शेअरच्या प्राइस आर्टिफिशियली वाढवल्या जातात, किमती वाढवल्या जातात, आणि त्या बॅलन्स शीट किंवा त्या कंपनीचे फेक परफॉर्मन्सेस बघून लोक इन्व्हेस्ट करतात पैसे, आणि ज्यावेळी खरं स्वरूप समोर होतं त्यावेळी मग शेअर प्राइस क्रॅश होते आणि लोकांना खूप मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं. स्टॅम्प अँड काउंटरफिट करन्सी, तेलगी स्कॅम महाराष्ट्रात खूप मोठा प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. फेक नोटाची सुद्धा खूप मोठ्या प्रकरणं होत आहेत, आपल्याकडे निष्पन्न होत आहेत, झालेली आहेत. आणि याचं दुसरं एक पार्ट आहे की फेक करन्सीमध्ये की याचा टेरर लिंक सुद्धा निष्पन्न झालेले आहेत कित्येक वेळा, किंवा इंटरनॅशनल सुद्धा लिंक याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिट फ्रॉड्स हा सगळ्यात मोठ्या प्रकारचा जो फ्रॉड आपल्याकडं महाराष्ट्रात दिसून येतो किंवा संपूर्ण देशात दिसून येतो, तो वेगवेगळ्या पतसंस्था असतील, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, किंवा काही कंपनीज असतील, लिमिटेड कंपनीज असतील, अशा स्थापन करायच्या. पॉन्जी स्कीम्स काही आमिष दाखवायचं, एक्सपोनेन्शियली हाय रिटर्न्स दाखवायचे. काही काही ठिकाणी तर 60 दिवसात 10 पट इतक्या मोठ्या प्रमाणात रिटर्न्स लोकांना दाखवण्यात आले. सुरुवातीला ते कंप्लाय पण करायचे लोकांचा विश्वास बसेपर्यंत, आणि या पॉलिसी स्कीम्स मध्ये मल्टी लेवल मार्केटिंग टाइप मेंबर्स वाढवत जायचं, एजंट्स वाढवत जायचं. पहिला हा जो ट्री असा एक्सपोनेन्शियली वाढत, त्याच्यामध्ये पहिल्या काही टप्प्यावरच्या लोकांना खूप फायदा होतो, आणि त्यांना ते 60 दिवसात दुप्पट वगैरे पहिले 6 महिने 1 वर्ष येतात. आणि जेव्हा मग ज्या लोकांना मिळतं ते बिकम देअर ब्रँड अँबॅसेडर्स, मग ते सगळीकडे त्यांचा प्रचार करावा लागतात, स्वतः एजंट होतात, आणि त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक लोकांना त्याच्यामध्ये गुंतवणुकीला भरीस पाडलं जातं, आणि शेवटी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान लोकांचं होतं. रिटर्न्स मिळत नाहीत, पैसा अडकून राहतो, आणि हे लोक त्या पैशाचा मिसयूज करतात. आपल्याकडे मोठ्या स्कीम भाईचंद्र रायसोनी जळगावची आहे पतसंस्था, त्याचे मोठे 70 गुन्हे आपल्याकडे आहेत. समृद्ध जीवन स्कॅम खूप मोठा आहे, खूपच मोठा. 18 लाख इन्व्हेस्टर आणि 41 लाख सर्टिफिकेट्स त्याच्यामध्ये आहेत, आणि आतापर्यंत 3400 कोटीचं साधारण फ्रॉड त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे, अजूनही होतोय. केबीसी आहे नाशिकची, आर्यरूप टुरिझम आहे मुंबईची, आधुनिक गृहनिर्माण आहे. अशा वेगवेगळ्या डिपॉझिट आणि पतसंस्थाच्या माध्यमातून, मल्टीस्टेट सोसायटी आणि लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॉन्जी स्कीम्स डिक्लेअर केल्या जातात. नाव वेगळं, फॉर एक्झाम्पल टुरिझमचा कुठलाच व्यवसाय त्यांनी केला नाही, फक्त इन्व्हेस्टमेंट घेतल्या आणि दे एक्सप्लॉयटेड द मनी. याच्याशिवाय जनरल चिटिंग अनेक आहेत, म्हणजे तुमचे एटीएम फ्रॉड्स आहेत, फेसबुक फ्रॉड्स आहेत, ULC, तुम्हाला SMS येतात आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे चिटिंग होतात. सो देअर व्हेरियस टाइप्स की जे मध्यम वर्गाला आणि
थोडेसे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना बरेच पाळलं जातं अशा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून, आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागतं. इकॉनॉमिक ऑफेन्सची ग्रॅव्हिटी काय आहे? जर का आपण कन्व्हेन्शनल क्राईम्सचा विचार केला, आपला पोलीस अधिकारी म्हणून एक फोकस खूप मोठा असतो की प्रॉपर्टी ऑफेन्सेस वरती असतो नेहमी, आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही डेकॉइटी, दरोडा, रॉबरी, चोरी, चेन स्नॅचिंग असे जे गुन्हे बघितले, अर्थात त्याचं महत्व कमी नाहीये, पण त्या गुन्ह्यावरती आपला खूप फोकस असतो. ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्याची सेन्सिटिव्हिटी खूप असते आणि आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो. पण जर का अमाऊंट लॉसचा तुम्ही विचार केला तर एका एका गुन्ह्यामध्ये, फॉर एक्झाम्पल जसं मी आता सांगितलं की समृद्ध जीवनमध्ये 3,400 कोटी, अशा एकेका स्कीम मध्ये इतक्या मोठ्या रकमा आहेत की तुम्ही सर्व प्रॉपर्टी ऑफेन्सेस स्टेटमध्ये एका बाजूला ठेवले आणि आर्थिक गुन्ह्यातलं एखादं जरी मोठी केस घेतली तर त्याची रक्कम या गुन्ह्यापेक्षा जास्त होती. मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये रक्कम गुंतवणूक झालेली असती आणि नुकसानीचं प्रमाण खूप हाय असतं, मोठ्या प्रमाणात असं. सेकंडली, नंबर ऑफ पर्सन्स अफेक्टेड. जसं आता समृद्ध जीवनमध्ये सांगितलं की 18 लाख लोक इन्व्हेस्टर्स आहेत अजूनही, आणि त्याच्यामध्ये सगळे इन्व्हेस्टर आपल्यापर्यंत पोहोचतात असंही नाही. प्रत्येक इन्व्हेस्टर नशिबाला दोष देतात आणि तक्रार पण करत नाहीत, पैसे परत मिळण्याचं वाटतं, किंवा काही लोकांचं अर्ली स्टेज, पहिल्या स्टेजला आहे, एका दुसरा हप्ता भरलाय, 5-25 हजाराचं फक्त नुकसान आहे, ते रिपोर्ट पण करत नाहीत. तर नंबर ऑफ पर्सन्स अफेक्टेड जे आहे तो स्टेट वाईज किंवा नॅशनल लेवलला खूप मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित होतात त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे या गुन्ह्याचं खूप गांभीर्यानं तपास होणं आपल्याकडे आवश्यक आहे. तिसरं, क्लास अफेक्टेड. आता याच्यामध्ये साधारणपणे आर्थिक गुन्ह्यामध्ये असं लक्षात आलं की मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, छोट्या छोट्या डिपॉझिट्स, आणि जेव्हा त्यांना रिटर्न इतके हाय, आज आपल्याला माहिती आहे बँक रेट्स खूप कमी झालेत, मला फिक्स्ड डिपॉझिट ठेवलं टक्क्याच्या वरती कुठे इंटरेस्ट मिळत नाही, सेव्हिंगला तर 4% पण तुम्हाला इंटरेस्ट मिळत नाही. आणि एस्पेशली मिडल क्लास मधले जे सिनियर सिटीजन्स आहेत की आफ्टर रिटायरमेंट एक मोठी रक्कम, 1 कोटी असेल, 2 कोटी असेल, म्हणजे ज्याच्या त्याच्या पदाप्रमाणे, तर अशी मोठी रक्कम आलेली असते, त्यांना बिझनेस तर करू शकत नाहीत आणि त्यांना मंथली रिटर्न चांगले पाहिजे असतात, त्यांना काहीतरी चांगली रक्कम महिन्याला परत मिळावायची अपेक्षा असते, आणि बरोबर याचा गैरफायदा घेतला जातो आणि यांना सांगितलं जातं की बँकमध्ये तुम्हाला 4% मिळेल, 7% मिळेल, पण आम्ही तुम्हाला इतके हाय 18% रिटर्न दाखवलं ते समृद्ध जीवननी, आणि केबीसीने तर 60 दिवसात दुप्पट. म्हणजे आर्यरूप मध्ये सुद्धा तसंच होतं की खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न्स एक्सपोनेन्शियल एकदम आहे प्रॉमिस करायचं, आणि मग लोक याला बरोबर बळी पडतात आणि लोकांना असं वाटतं की आपल्याला मोठे रिटर्न्स मिळत आहेत तर करायला हरकत नाही. सो मेनली सिनियर सिटीजन्स आणि मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, स्मॉल इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये अफेक्टेड होतात, आणि त्यामुळे आपल्याला या गुन्ह्यामध्ये खूप गांभीर्यानं तपास करून केवळ त्या आरोपी अटक करणे नाही तर प्रॉपर्टी त्याच्याकडे पुढे आपण येणारच आहे त्या विषयावरती, की त्यांची मालमत्ता हस्तगत करून इन्व्हेस्टरला आपण रक्कम परत देण्यापर्यंत इकॉनॉमिक ऑफेन्सचा आपला इन्व्हेस्टिगेशन चालू राहिलं पाहिजे. तर व्हेरियस स्टेजेस इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्सेस. आपल्या सर्वांना माहिती आहे की कॉग्निझेबल ऑफेन्स जर का आला तर आपल्याला ताबडतोब गुन्हा दाखल करावा लागतो, पण इकॉनॉमिक ऑफेन्स हे त्याला एक्सेप्शन आहे, ते पुढे बघू आपण. साधारणपणे आपण जर का स्टेजेस बघितल्या तर प्री FIR स्टेज आहे, म्हणजे इन्क्वायरीची स्टेज आहे, त्याच्यानंतर FIR आहे, FIR नंतर आपण प्रिपरेशन ऑफ SOP किंवा आपण एक प्रॉपर आराखडा तपासाचा तयार केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे कलेक्शन ऑफ इव्हिडन्स आहे, आरोपी अटक आहे, त्याच्यानंतर स्क्रुटिनी ऑफ एव्हिडन्स आहे, जो आपण एव्हिडन्स गोळा केलाय, कारण कित्येक वेळा लोड्स ऑफ एव्हिडन्स म्हणजे ट्रक भरून कागदपत्र आपल्याकडे मिळतात, आपण एखादी पतसंस्था, बँक किंवा असे ठिकाणी जेव्हा सीजर करतो त्याची स्क्रुटिनी करून कुठलं आपल्याला आवश्यक आहे आणि कुठलं अनावश्यक आहे, आपल्या दोषारोपपत्राचा भाग कुठला असलं पाहिजे, त्याची स्क्रुटिनी सुद्धा आपल्याला प्रॉपर करावी लागते. त्याच्यानंतर जसं आधी मी सांगितलं की केवळ इन्व्हेस्टिगेशन करणे, आरोपी अटक करणे आणि त्याला शिक्षा होणे हे इकॉनॉमिक ऑफेन्स मधला एक भाग झाला. नॉर्मली कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपण तपास यंत्रणेचं काम असतं की आरोपी अटक करणे आणि त्याला प्रॉपर पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर करून त्याला न्यायालयात शिक्षा झाली पाहिजे, हे आपले जस्टिस सिस्टमचा पार्ट आहे. पण इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये लोकांना फिर्यादीला किंवा व्हिक्टीमला
आरोपीला शिक्षा करण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट असतो त्याचा जो हार्ड अर्न मनी गेलेला असतो, जो पैसा गेलेला असतो घामाने मिळवलेला, कष्टाने मिळवलेला, तर तो पैसा त्याला परत मिळाला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. तर खऱ्या अर्थानं जस्टिस डिलिव्हरी झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळं ही जी प्रोसिजर आहे, प्रोसिड्स ऑफ क्राईम्स जो आहे, त्याच्यामधून ज्या प्रॉपर्टीज त्यांनी जनरेट केलेल्या असतील तर त्या प्रॉपर्टीज अटॅच करणे, त्याला वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून त्या प्रॉपर्टीज अटॅच करून नंतर त्यांचं डिस्पोजल करून त्याच्यामधून जो पैसा परत येईल, तो इन्व्हेस्टरला पैसा काही प्रमाणात परत देणे, हा सुद्धा आपल्या या तपासाचा एक भाग आहे. आणि शेवटी फायनल रिपोर्ट, जो चार्जशीट असेल किंवा मग जसा काही आपल्याकडे एव्हिडन्स असेल त्या पद्धतीने आपण जो फायनल रिपोर्ट करणार, दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ दिस इन्व्हेस्टिगेशन. आता प्रत्येक टप्पा आपण थोडासा सखोल पाहूया, कारण आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आल्यानंतर मी जेव्हा या गुन्ह्यांचे तपास बघितले तर बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की व्याप्ती तर खूप मोठी आहे, पण जेव्हा आपण FIR म्हणतो किंवा प्री FIR स्टेज, तिथूनच आपले काही लॅक्युनाज राहत जातात आणि मग ते पुन्हा पुढं स्टेटमेंट जजमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याला ताबडतोब कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर गुन्हा दाखल करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये जी काही एक्सेप्शन्स दिलेली आहेत त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हे सुद्धा येतात, फ्रॉडचे गुन्हे. याचं कारण असं आहे की आपल्याला आधी कन्फर्म असायला पाहिजे आपण की कॉग्निझेबल ऑफेन्स याच्यामध्ये होतो किंवा नाही. कित्येक वेळा सिव्हिल लायबिलिटीज असतात, म्हणजे फेल्युअर टू कंप्लाय हा प्रत्येक वेळा फेल्युअर टू कंप्लाय हा क्रिमिनलच असेल असं नाहीये, तो सिव्हिल असू शकतो. तर त्याच्यासाठी तो सिव्हिल आहे की क्रिमिनल आहे हा पहिला इन्क्वायरीमध्ये पहिला टप्पा काय असेल तर सिव्हिल आहे का क्रिमिनल आहे. ही सिव्हिल लायबिलिटी आहे, समजा उसनवारी आहे, फॉल्स प्रॉमिस आहे, किंवा फॉल्स प्रॉमिस म्हणण्यापेक्षा उसनवारी घेतली किंवा काहीतरी एखादी स्कीम लॉन्च केली, एखादा बिझनेस लॉन्च केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हटलं आणि दुर्दैवाने तो बिझनेस फेल झाला, तर त्याच्यामध्ये क्रिमिनल लायबिलिटी आहे का, मेन्स रिया आहे का, इंटेन्शन आहे का, या सगळ्या गोष्टी आपण आधी बघितल्या पाहिजेत. आणि मग खरोखर जर का क्रिमिनल लायबिलिटी असेल, जर का हे त्या उद्देशाने केलं असेल, कॉन्स्पिरसी असेल, त्याच्यामध्ये मेन्स रिया असेल, देन ओनली वी कॅन से की ऑफेन्स इज मेड आउट, हे आपण त्या इन्क्वायरीमध्ये निष्पन्न केलं पाहिजे. परत निग्लिजन्स आहे का, कॉन्स्पिरसी आहे. कित्येक वेळा निग्लिजन्समुळे काही गोष्टी घडतात. अर्थात निग्लिजन्स कॅनॉट बी अन इनोसन्स, म्हणजे निग्लिजन्समुळे झालंय म्हणून तो इनोसंट आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. पण निग्लिजन्स आणि कॉन्स्पिरसी असेल तर तो अधिक गांभीर्य त्याचं वाढतं, तेही आपण निष्पन्न केलं पाहिजे. आणि क्वांटम ऑफ अमाऊंट इन्व्हॉल्व, खरं तर हा आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, पण प्रायमा फेसी पहिल्यांदा FIR करताना साधारणपणे एक रफली आपल्याकडे काहीतरी किती रकमेचा फ्रॉड झालेला आहे किंवा किती रकमेची फसवणूक झाली आहे हे जर का आपल्याकडे असेल तर आपल्याला FIR अधिक चांगल्या पद्धतीनं देता येते. आपल्या सर्वांना कल्पना आहे ललिता कुमारी जजमेंटची, टाइम फॉर इन्क्वायरी, इट शुड बी टाइम बाउंड इन्क्वायरी. आता हे मी एवढ्यासाठी लिहिलेलं आहे की कित्येक वेळा काय होतं की आर्थिक गुन्ह्याचे आपल्याकडे जेव्हा अर्ज येतो तेव्हा आपण ऍज पर दिस जजमेंट की फक्त ऑफेन्स, वेदर ऑफेन्स इज मेड आउट, गुन्हा दखलपात्र गुन्हा होतोय की नाही एवढंच आपण चौकशीमध्ये बघितलं पाहिजे. कित्येक वेळा चौकशी अधिकारी किंवा तपासी अधिकारी हे चौकशीमध्येच तपास सुरू करतात आणि मग ती चौकशी 6-6 महिने 1-1 वर्षापर्यंत अर्ज चौकशी सुरू राहते. हे एक्सपेक्टेड नाही, या जजमेंटच्या स्पिरिटमध्ये पण नाही, लॉच्या स्पिरिटमध्ये पण नाही. आपण फक्त चौकशी केली पाहिजे की दखलपात्र गुन्हा होतो आहे, थोडी आपल्याला निष्पन्न झालं तर तात्काळ आपण FIR साठी गेलं पाहिजे. वी शुड लॉन्च द FIR आणि त्याच्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं पाहिजे, इनडेफिनेट इन्क्वायरी न करता. जजमेंटमध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे आपल्याला इकॉनॉमिक ऑफेन्ससाठी, पण ते असं इनडेफिनेट किंवा खूप दिवसासाठी दिलेलं नाही. स्टिप्युलेटेड टाइम आहे आणि त्याचा पर्पज फक्त आणि फक्त दखलपात्र गुन्हा होतो आहे किंवा नाही एवढं निष्पन्न करण्या इतपतच इन्क्वायरीचा स्कोप लिमिटेड आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याच्यानंतर एकदा तुमच्या लक्षात आलं की दखलपात्र गुन्हा होतो आहे, मग आपण FIR कडे वळतो. FIR मध्ये साधारणपणे एक हे लक्षात आलंय की दखलपात्र गुन्हा होतोय हे आपल्याला माहिती आहे, पण मी कित्येक FIR घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये ऑफेन्स डिस्क्लोजच होत नाही. म्हणजे जे इम्पॉर्टंट टर्म्स मी लिहिलेले आहेत की रॉंगफुल गेन टू समबडी,
wrongful loss to somebody, याला अन्यायाची प्राप्ती, अन्यायाचे नुकसान आपण म्हणतो. डिसऑनेस्टली अँड फ्रॉड्युलंटली, त्याचं ते इंटेन्शन आहे ते डिसऑनेस्ट होतं, फ्रॉड्युलंटली केलेलं आहे, जाणीवपूर्वक केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन्सरिया त्याचा होता. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतो देर कॅनॉट बी ऑफेन्स विदाउट मेन्सरिया. जर का आपण मेन्सरिया जर का प्रूव्ह नाही केला किंवा FIR मध्ये आला नाही तर आपल्याला ते पुढं तपासाच्या दृष्टीने आणि सिद्ध करण्याच्या दृष्टीने सुद्धा खूप अवघड होतं. इंटेन्शन काय होतं, मोटिव्ह ऑफकोर्स मॉनिटरी गेन हा मोटिव्ह असतात. ह्या सगळ्या गोष्टी FIR मध्ये आपल्या इनकॉर्पोरेट झाल्या पाहिजेत. काही FIR मी अशा बघितल्या, एखाद्या स्कीम मध्ये मला माझ्याजवळ पैसे होते, मला कोणीतरी अप्रोच झालं, त्यांनी स्कीम सांगितली, नंतर ती योजना मला पटली आणि ती योजना मला पटल्यानंतर पटली म्हणून मी ते पैसे जाऊन स्वतः मी त्या कार्यालयात गेलो, मी तिथं खात्री केली, त्याच्यानंतर मी ते पैसे गुंतवले आणि आता स्टिप्युलेटेड टाइम झाल्यानंतर 3 वर्ष झाली असतील, 4.5 वर्ष झाले असतील, ती झाल्यानंतर मी त्या कार्यालयात गेलो, मी तिथल्या मॅनेजरला भेटल्यानंतर मॅनेजरने सांगितले की आता आर्थिक परिस्थिती बरी नाहीये, आम्ही काय आता देऊ शकत नाही, मी 3 महिने तुम्ही थांबा, 3 महिन्यानंतर मी तुम्हाला पैसे देतो. आणि आता मग मी एवढी गुंतवणूक केली आहे आणि मला आज त्यांनी एवढं देणे अपेक्षित होतं आणि या तारखेला त्यांनी मला देत नाहीयेत, म्हणून माझी त्यांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद आहे. आता याच्यामध्ये वरचे जे मी मुद्दे सांगितले की कुणाचा फायदा झाला, कुणाचा नुकसान झाला, ज्याला अन्यायाचं नुकसान म्हणून, अन्यायाचा फायदा कुणाचा झाला, त्याच्यात फ्रॉड्युलंटली डिसऑनेस्टली काय केलेलं आहे किंवा मेन्सरिया कुणाचा आहे, आणि फिर्याद अशा लोकांच्या विरुद्ध याची की जे डायरेक्टर लोक आहे, ज्यांना मी कधी पाहिलेलं नाही, त्यांचं काम काय मला माहिती नाहीये, तर अशा लोकांच्या विरुद्ध फिर्याद दिली जाते आणि त्याच्यात कुठेही कसं फसवलं गेलंय काहीही उल्लेख नसतो, रकमांचा उल्लेख नसतो, नेमकं कॉन्स्पिरसी कशी झाली त्याचा काही उल्लेख नसतो. फक्त मी पैसे भरले, मी स्वतः स्कीम समजावून घेऊन पैसे भरले आणि आज मुदत पूर्ण झाली आणि मला पैसे देऊ शकत नाही, देणार नाही असं पण म्हणत नाहीये FIR. मी देऊ शकत नाही, आम्ही 3 महिन्याने देतो. अशी जर का तुम्ही FIR घेणार असाल तर खूप अवघड आहे की त्याला आपण कन्व्हिक्शन कडे नेणं. तर त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे की यांनी कसं तुम्हाला आमिष दाखवलं, त्याच्यानंतर फॉल्स प्रॉमिसेस कसे दिली, कशा पद्धतीने त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा पैसा दुसरीकडे कसा डायव्हर्ट होतोय, त्यांनी कुठल्या पद्धतीने फसवण्यात आलेला आहे, हे कुठंतरी काहीतरी किमान FIR मध्ये आलं पाहिजे. मुळात त्याच्या खालचा जो मुद्दा आहे माझा की हु शुड गिव्ह FIR. आता या सगळ्या आर्थिक गुन्ह्यामध्ये एक थोडस गोंधळाचा विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपण इन्व्हेस्टरची FIR घेतो. आता ऑफकोर्स वी कॅनॉट डिनाय FIR, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की देयर आर n नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स. प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुम्हाला शेकडोनं हजारोनं, जसं आता समृद्ध जीवन मी सांगितलं की 18 लाख गुंतवणूकदार आहेत. मग आपल्याकडे जर का 18 लाख गुंतवणूकदार उद्या FIR घेऊन आले तर आपण 18 लाख FIR करणार आहे का? काही काही ठिकाणी असं आहे की पती पत्नी एका ठिकाणी KBC मध्ये पती पत्नी दोघांची FIR आहे. एक नंबर गुन्हा रजिस्टर नंबर 255 पतीचा आहे आणि 256 पत्नीचा आहे. दोघांनी इन्व्हेस्ट केलं होतं, दोघंही म्हणतात सोडून. जर का अशा आपण FIR रजिस्टर करायला लागलो तर त्याच्यामध्ये होतं काय, मुळात गुन्हा एकच आहे, गुन्हा करणारी टीम सेम आहे, गुन्हा करणारं हेड ऑफिस सेम आहे, ब्रेन सेम आहे आणि फक्त हे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि इन्व्हेस्टर वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. म्हणून जर का आपण दाखल करायला लागलो, आता त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं होतंय आपल्याला की FIR फक्त FIR मध्ये फिर्यादी वेगळा आहे, एक 2-4 स्टेटमेंट सुद्धा लोकल असतील ती वेगळी असतील, ठीक आहे ना, लोक वेगळी असतील, पण त्या व्यतिरिक्त फ्रॉड, अमाऊंट, मोडस, हेडक्वार्टर, एव्हरीथिंग इज सेम. आणि मग सगळ्या गुन्ह्याच्या चार्जशीट, BHR मधल्या आपल्या 70 चार्जशीट आहेत, त्याच्यामध्ये मग होतं कसं की गैरफायदा कसा घेतला जातो की त्याच्यामध्ये 18 आरोपी आहेत, 70 गुन्ह्यामध्ये 70 चार्जशीट, 18 आरोपी आणि प्रत्येक चार्जशीट ही आहे. ते हट्ट धरतात की आम्हाला 18 आरोपीला 18 कॉपीज पाहिजे चार्जशीटच्या. आता 18 चार्जशीटच्या 70 गुन्ह्यामध्ये 18 गुणिले 70 आणि त्याच्यामध्ये परत त्याचे प्रत्येक चार्जशीटचे 5,000, 7,000, 8,000 कॉपीजचे असतील आणि मटेरियल इज सेम, म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटरचा रिपोर्ट सेम आहे, बाकीचे कॅश फ्लो सेम आहे,
इन्व्हेस्टिगेशन सगळ्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स मेन ब्रांच मध्ये सीज केलेले सगळं एव्हरीथिंग इज सेम. FIR कुणी द्यावी हा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली एकतर ऑडिटर असेल, त्याचा जो ऑडिटर असतो वर्षाला त्याचं ताळेबंद होतो जो आपण म्हणतो, ताळेबंद करणारा सरकारी अधिकारी जो असतो त्याच्या लक्षात आलं की हे योग्य रीतीने चाललेलं नाही, सगळे नियम व्हायलेट, प्रत्येक पतसंस्था असू द्या, मल्टीस्टेट असू द्या, पब्लिक लिमिटेड कंपनी असू द्या, त्याच्यासाठी जो एक चेक बॅलन्स असतो, जे वार्षिक तपासणी करणारे लोक असतात त्यांच्या लक्षात जेव्हा येतं की हे योग्य पद्धतीनं सुरू नाही, एकतर त्यांनी FIR दिली पाहिजे. जर का ते देत नसतील आणि आपल्याकडे तक्रार आली तर आपण त्यांच्याकडून ऑडिट रिपोर्ट प्राप्त करून घेतले पाहिजेत आणि बेस्ड ऑन दॅट आपण FIR दिली पाहिजे. आणि याच्यामध्ये जे विटनेसेस आहेत, हे जे व्हिक्टीम आहेत इतके लोक, त्यांना शक्यतो विटनेस करण्याचा प्रयत्न करावा. आणि इतक्या FIR करणं म्हणजे फक्त डुप्लिकेशन ऑफ वर्क होतं आपल्याकडे, बाकी काही होत नाही. की आपल्याला वाटतं की मी 25 तपास करतोय, मी 50 तपास करतोय, माझ्याकडे 10 तपास आहेत. तपास तर एकच असतो तो, आणि फिर्यादी आणि काही स्टेटमेंट्स ठिकाणी जर का फिर्यादी असतील तर या व्यतिरिक्त तपास कुठलाही वेगळा नसतो. सो वी शुड एन्श्युअर की एक चेक करणारे, जे ऑडिट करणारे अथॉरिटीची FIR असेल, आता त्याला ऑथेंटिसिटी पण राहते, आणि ही इज द अथॉरिटी टू चेक. त्यांना चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की व्हायोलेशन कुठं झालेत, कसे झालेत, आणि प्रोसिजर कशी व्हायोलेट केली आहे, प्रोसिजर व्हायोलेट करण्याचा मोटिव्ह काय आहे, टू डिफ्रॉड, सगळ्या लोकांचा हा पैसा सायफन कसा करण्यात आलेला आहे, हे सगळं त्या ताळेबंदामध्ये असतं. आणि ती FIR जर का घेण्यात आली तर त्याची ऑथेंटिसिटी जास्त राहते. आणि FIR मध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत की दखलपात्र गुन्ह्याचे जे कंटेंट्स आहेत की त्यांनी कशा पद्धतीने, याच्यामध्ये अजून एक राहिला कॉन्स्पिरेसी, की कट कसा केलेला आहे, की वेगवेगळ्या पद्धतीनं जी एखादी संस्था स्थापन करताना ज्या त्याचे जे नियम आहेत, त्याला जे मंजुरी देताना जी काही बंधनं घालून दिली आहेत ती सर्रास व्हायोलेट केली जातात. काही कन्व्हेन्शन्स असतात ती पाळली जात नाहीयेत. इव्हन ऑडिट सुद्धा कित्येक वेळा केलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्डवरती आणून हे सगळं फसवण्याच्या उद्देशानं, पैसा लुटण्याच्या उद्देशानं, सायफनिंग करण्याच्या उद्देशानं केलं होतं. काही ठिकाणी तर मनी लॉन्ड्रिंग सुद्धा त्याच्या उद्देशानं सुद्धा करण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त FIR मध्ये आपल्याला इनकॉर्पोरेट करता आल्या पाहिजेत, कॉग्निझेबल ऑफेन्स सिद्ध करायच्या दृष्टीने, किंवा झालेला आहे हे तरी किमान आपण त्याच्यामध्ये FIR मध्ये आपल्याला मेन्शन करता आलं पाहिजे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट सेक्शन जे आहेत, परत हे इम्पॉर्टंट सेक्शन मी एवढ्यासाठी घेतोय की प्रॉपर सेक्शन अप्लाय बऱ्याच वेळा होत नाहीत. जे डिसऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन 403 आहे, पण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट जो आहे, जो 405 ते 409, याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही जर का 405 406 मध्ये पनिशमेंट आहे, 407 जो आहे तो तुमचा कॅरियर किंवा वेअरहाऊस कीपर असेल त्याच्यासाठी आहे, 408 असेल तर तिथला क्लर्क, सर्वंट, मॅनेजर, अपॉइंटी यानं केलेलं मिसअप्रोप्रिएशन आहे. आणि 409 जो आहे तो बँकर, मर्चंट, एजंट, ब्रोकर, अटर्नी यापैकी कुणी केलं असेल तर आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की 409 सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये 10 इयर्स किंवा लाईफ आहे. आता आपल्याला अर्नेश कुमारचं जजमेंट माहिती आहे की बाकी सगळे जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, आणि 409 मध्ये मात्र लाईफ आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल की बेल नाही व्हायला पाहिजे लवकर, आणि प्रॉपर त्याला ही शुड, इफ यू वॉन्ट हिम टू ब्रॉट हिम प्रॉपरली बिफोर द कोर्ट ऑफ लॉ, तर 409 हा एक खूप इफेक्टिव्ह सेक्शन आहे. आणि 409 लागतो कसा याच्यासाठी खूप काथ्याकूट होते. म्हणजे जेव्हा इव्हन जामिनासाठी आपण उच्च न्यायालयात सुद्धा जातो तेव्हा सुद्धा पहिला त्यांच्या डिफेन्स लॉयरचा जो अटॅक असतो तो सेक्शन 409 409 हा अप्लायच होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक सेक्शन जो आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मधला, प्रत्येक सेक्शन कसा लागू होतो, आणि तो कित्येक वेळा ते म्हणतात की डायरेक्टरला 409 लागू होत नाही, फाउंडरला सुद्धा 409 लागू होत नाही म्हणतात. तर देर आर सुप्रीम कोर्ट जजमेंट्स की ज्याच्यामध्ये हे मेन्शन केलं आहे की 409 कुणाला लागू होतो, आणि ते आपल्याला खूप काळजीपूर्वक सेक्शन लावता आले पाहिजे. किंवा कित्येक वेळा सर्रास म्हणजे आपण 406, 408
नंतर 68, 71 असे सेक्शन लावतो. तर आपली FIR आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्या काय काय निष्पन्न होते तपासादरम्यान ते बघून आपण त्याचे सेक्शन वाढवलं किंवा कमी केलं पाहिजे. जसं चीटिंग 415, 17, 19, 20 आहे. फोर्जरीमध्ये 63, 65, 67, 68, 71 ज्याला व्हॅल्युएबल आहे, कस्टडीमध्ये ठेवणं आहे, यूज करणं आहे, कशासाठी यूज करणं आहे, या प्रत्येकासाठी वेगळा सेक्शन आहे. तर आर्थिक गुन्ह्याचं जेव्हा आपल्याकडे एखादी FIR येईल किंवा इन्व्हेस्टिगेशन चालू असेल तेव्हा आपण ह्या जे व्हेग सेक्शन न लावता आपण खूप स्पेसिफिकली त्यातले सेक्शन्स लावले पाहिजेत आणि त्या सेक्शन वर हुकूम जर का आपण एव्हिडन्स पुरावा गोळा केला तर आपल्याला कन्व्हिक्शनचे चान्सेस पण खूप राहतील आणि प्रॉपर सेक्शन अप्लाय होते. क्रिमिनल कॉन्स्पिरसी, तर या बहुतेक गुन्ह्यामध्ये 120B असतोच. कारण असं हॅपॅझर्डली किंवा असंच होत नाही, खूप वेल प्लॅन कॉन्स्पिरसी असती. याच्यामध्ये CAs असतात ज्यांच्या मदतीनं हे जे फाउंडर असतात किंवा डायरेक्टर असतात यांना फसवायचं कसं एवढं माहिती असतं, पण ते कसं कायद्याच्या ह्याच्यात बसवायचं किंवा लवकर ते निष्पन्न नाही झालं पाहिजे किंवा त्याच्यातल्या पळवाटा कशा शोधायच्या याच्यासाठी त्यांचे काही लिगल ऍडवायझर्स असतील, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट असतील, त्यांचे इंटरनल ऑडिटर्स असतील, या सगळ्या लोकांची मदत घेतली जाते आणि सगळे मिळून बसून सगळं प्रॉपर प्लॅनिंग करून हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. हे जर का आपल्याला ह्या सगळ्यांना आपल्याला आरोपी करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120B सेक्शन जो आहे तर आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे की हा संपूर्ण एक मोठा कट आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळा ते इनोसन्स प्ले करत नाही, आमचं ऑडिट करायचं राहिलं तर ऑडिट करायचं राहिलेलं नसतं, ते जाणीवपूर्वक केलेलं नसतं, म्हणजे करायचंच नाही हे एक डिसिजन असतो किंवा मग हा अमाऊंट असा ट्रान्सफर करता येत नाही तर ते चुकून झाला, तर तसा न होता त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं. फॉर एक्झाम्पल समृद्ध जीवनमध्ये पैसे समृद्ध जीवनमध्ये घ्यायचे, नंतर त्याच्या अनेक कंपनीज काढायच्या, याच्यातलेच काही डायरेक्टर त्या कंपनीमध्ये घ्यायचे, इथला पैसा त्या कंपनीमध्ये टाकलेला दाखवायचा, त्या कंपनीमधून त्या डायरेक्टरला पैसा दिलेला दाखवायचा आणि त्याच्यातून तो प्रॉपर्टी करतो. म्हणजे असे चेन एस्टॅब्लिश केले जाते. थेट ज्या कंपनीमध्ये पैसे हे गोळा करतात, ठेवी गोळा करतात, त्या कंपनीतून ते पैसे डायरेक्टरकडे जात नाहीत. तिथून वेगवेगळ्या अशा डमी कंपनीज क्रिएट केल्या जातात आणि त्या कंपनीकडे तो पैसा जाऊन आणि याच्यासाठी यांची ही एक्सपर्टची जी टीम असते ती त्यांना गाईड करत असते. हा सगळा कॉन्स्पिरसीचा भाग असतो, कटाचा भाग असतो आणि तो आपल्याला एक्सपोज करता आला पाहिजे आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये. कॉझिंग डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स 201 सेक्शन, बऱ्याच वेळा आपण पुरावा नष्ट करणे जो तो नष्ट केला की नाही आपल्याला माहिती नसतो, पण डिसअपिअर त्यांनी नक्की केलं असतो, गायब केलं असतो, तर त्याच्यासाठी 201 सुद्धा एक महत्वाचं कलम आहे आणि सोपं कलम पण आपण सर्रास लावतो पण त्याचं खूप महत्व आहे. 34 कॉमन इंटेन्शन जेव्हा आपण प्रूव्ह करतो तेव्हा प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा प्रूव्ह करायची गरज असते. 34 सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रूव्ह करता येतं आणि व्यवस्थित विचार करून आपल्याला 34 अप्लाय केलं पाहिजे. काही मायनर ऍक्ट आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला IPC प्रमाणे काही ठिकाणी कन्व्हिक्शन मिळायला सुद्धा अडचण येते किंवा काही सेक्शन प्रूव्ह होत नाही, पण मायनर ऍक्ट जे आहेत आता काही मी मेन्शन केलंय जे महत्वाचे आहेत. प्राइस चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम्स बॅनिंग ऍक्ट 78 आहे, RBI ऍक्ट आहे, बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स बिल आहे 2019 मध्ये, मागच्या वर्षी झालेलं. ही जी व्याप्ती इतकी वाढत आहे आणि अनकंट्रोल डिपॉझिट्स अशा मल्टी लेवलला ज्या वाढवल्या जात आहेत त्याच्यावरती बॅन यासाठी, रेग्युलेट करायसाठी हे बिल आलेलं आहे मागच्या वर्षी. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 पतसंस्था वगैरे ज्या सगळ्या आपल्या रजिस्टर होतात त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट प्रमाणे होतात. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 2002, आता हा मल्टीस्टेट एक इंटरेस्टिंग विषय आहे, मी येतो त्याच्याकडे. बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट आहे, सेबी आहे, त्याच्याशिवाय MPID आहे, इव्हन IT ऍक्ट आहे. सो असे हे जे मायनर ऍक्ट आहेत छोट्या छोट्या गोष्टीची व्हायोलेशन याच्यामध्ये मेन्शन असतात आणि ते व्हायोलेशन आपल्या समोर जर का आले तर ताबडतोब आपण हे मायनर ऍक्टचे सेक्शन लावले पाहिजेत, जेणेकरून याच्यामध्ये कन्व्हिक्शन आपल्याला घेणं खूप सोपं राहतं IPC सेक्शन सोबतच. तर हे मायनर ऍक्ट सुद्धा आपण प्रॉपरली लावले पाहिजे. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये आपल्याकडं कित्येक लोकांना माहिती असेल, तुम्ही तपास सुद्धा करत असाल की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट प्रमाणे मल्टीस्टेट सोसायटीला जेव्हा एकापेक्षा अधिक राज्यामध्ये तिची व्याप्ती असते, सभासद असतात आणि शाखा असतात, तेव्हा केंद्र शासनाकडून त्याला परवानगी मिळते. आता तिकडून जेव्हा परवानगी मिळते, कृषी विभागाकडून परवानगी मिळते, तर त्याच्यामध्ये अशा लाखो सोसायटीजना परमिशन मिळते.
पण त्यांच्यावरती चेकिंग ठेवायसाठी, त्यांना वार्षिक नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा आहे खूप कमी आहे, खूप कमी संख्येनं उपलब्ध आहे आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो. बहुतेक आपल्याकडे जे फ्रॉड आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये किंवा मल्टी पब्लिक लिमिटेडमध्ये सुद्धा, समृद्धी जीवनमध्ये पब्लिक लिमिटेड पहिली कंपनी होती, त्याची त्यांनी परत मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये कन्वर्ट केली, बीएचआर सुद्धा मल्टी स्टेट मध्ये केली. तर याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये चेक मेकॅनिझम खूप वीक आहे आणि त्याचा फायदा घेऊन मग हे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये कन्वर्ट करतात आणि फ्रॉड करतात. ते जे लक्षात यायलाच खूप वर्ष लागतात आणि मग सेंटर स्टेट असे अनेक विषय त्याच्यामध्ये होऊन याचा फायदा मिळवायचा प्रयत्न आरोपीकडून केला. आता एकदा आपली FIR झाली, त्याच्यामध्ये प्रॉपर सेक्शन्स, FIRचं ड्राफ्टिंग व्यवस्थित, कोणाची FIR घ्यायची, हे सगळं झाल्यानंतर एक कलेक्शन ऑफ एव्हिडन्स किंवा त्याच्या आधी आपण एक SOP म्हणा किंवा आराखडा तपासाचा तयार करायला पाहिजे. कारण आपले जसे बॉडी ऑफेन्स असतात किंवा इतर छोटे ऑफेन्स असतात, त्याच्यामध्ये आपला तपास जास्तीत जास्त 3-4 दिवसात संपून जातो. घटनास्थळ असेल, त्याचे पंचनामे असतील, काही डिस्कवरी असेल, वेपन रिकव्हरी असेल किंवा, पण इथं हा एक खूप मोठी प्रोसेस असते तपासाची. कारण इथं तुम्हाला पहिला तो समजून घ्यायला लागतं की एखादी पतसंस्थेचं काम कसं चालतं, मल्टी स्टेट सोसायटीचं काम कसं चालतं किंवा एखादी पब्लिक लिमिटेडचं काम कसं चालतं, त्याची रजिस्ट्रेशन कुठं झालं, त्याची मान्यता कोण देतं, ते मान्यतेची सर्टिफिकेट्स आहेत का, मान्यता देताना त्याच्यासाठी अटी काय आहेत, त्यांच्यावरती बंधनं काय आहेत, हे सगळं आधी तुम्हाला समजून घ्यायला. मग त्याच्यानंतर ह्यांनी जे कलेक्शन ऑफ डिपॉझिट केलंय, तर त्यांना डिपॉझिट्स घ्यायचा अधिकार आहे का? डिपॉझिट्स हे वेगवेगळ्या स्वरूपात घेतात. डिपॉझिट ऍज सच घेत नाहीत, इन्व्हेस्टमेंट स्वरूपात घेतात. म्हणजे टुरिझमच्या बिझनेसमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कॅटल ग्रोच्या ह्याच्यामध्ये आहे किंवा प्लॉट्स मध्ये आहे, अशी वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांच्याकडून घेतल्या जातात, बेसिकली असतात त्या डिपॉझिट्स. तर हे आपल्या जे स्टँडर्ड त्यांना जी परवानगी दिलेली आहे, ती परवानगी कशासाठी दिलेली आहे आणि त्याच्यापासून ते कसे डेव्हिएट होत आहेत, हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याचं काम कसं चालतं, परवानगी कुठल्या अटीवर दिलेली आहे, ते सगळी कागदपत्र तुम्हाला हस्तगत करावं लागतील. त्याच्यानंतर ते डेव्हिएट कसे झाले ते तुम्हाला लक्षात आणून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर त्या अनुषंगानं तुम्हाला तपास करावा लागेल. मग त्याच्यामध्ये नेमकं कोण अथॉरिटी होतं, डिसिजन मेकिंग कोणाकडे होतं, मग नेमकं त्याच्याकडेच कित्येक वेळा डमी, म्हणजे डायरेक्टर बोर्डवरती काही लोक असे असतात की ज्यांना माहितीही नसतं की आपण कशावरती सह्या केल्या, तर असे डमी. आणि डिसिजन मेकिंग अथॉरिटी मेन कल्प्रिट असतो तो वेगळा असतो, तो डायरेक्टर बोर्डवरती कधी असतो कधी नसतो सुद्धा. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर का खरा कल्प्रिट पकडायचा असेल तर या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने आपल्याला तपास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर तपास आराखडा आपल्याला केला पाहिजे. हा आरोपीच्या विरुद्ध पुरावा गोळा करणे याच्यासाठी पण असतो आणि त्याचबरोबर प्रोसिड्स ऑफ क्राईम जे आहेत, हा जो पैसा त्यांनी सायफरिंग केला आहे, तो पैसा त्यांनी नेमका कुठं गुंतवणूक केलेला आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज घेतल्यात, त्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढे सीजरच्या दृष्टीने त्या दृष्टीने सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. याच्यासाठी एक डेफिनेट आराखडा आपण सुरुवातीला तयार केला पाहिजे. ऑल एक्सक्लुझिव्ह आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह असा एक आराखडा आपण तयार करून मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं पाहिजे. हे CID मध्ये असा तपास आराखडा बनतो, त्याच्या वरिष्ठांकडून मान्यता घेतली जाते. पण इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये खास करून मी ऍडवाइस करेन की प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपण इन्व्हेस्टिगेशन करतो तिथं आपण पहिला तपास आराखडा करायला पाहिजे की एक डेफिनेट प्लॅन आणि तो टाइम बाउंड असावा शक्यतो. अशा पद्धतीने तपास आराखडा तयार करून मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन आपण सुरू करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ एव्हिडन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे टाइप्स ऑफ एव्हिडन्सेस कुठले आहेत. हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल एव्हिडन्स. तर डिजिटल एव्हिडन्स हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा एक पार्ट आता एव्हिडन्स ऍक्ट मध्ये जे अमेंडमेंट आहे त्याच्याप्रमाणे. तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या रजिस्ट्रेशन पासून तुम्हाला वेगवेगळे त्याचे जे प्रोसिडिंग्ज आहेत, त्यांच्या लोन फाईल्स असतील, त्यांच्या डायरेक्टर बोर्डाच्या मिटिंग असतील, त्याच्यातले ठराव असतील, त्याच्यानंतर काही वेळा अनऑफिशियली ऑर्डर सुद्धा दिलेले असतात की याला लोन द्या किंवा त्याला लोन द्या. फॉर एक्झाम्पल अनसिक्युअर्ड लोन आहे. आता एका माझ्याकडे एका याच्यामध्ये साधारणपणे अनसिक्युअर्ड लोन म्हणजे कुठलीही सिक्युरिटी नाही, कुठल्याही गॅरंटी नाही, अशा व्यक्तीला किती, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत अनसिक्युअर्ड लोन देता येतं. तर ठराव करून 5-5 कोटीपर्यंत अनसिक्युअर्ड लोन दिलेले आहेत
आणि मग ते लोन अर्थातच रिकव्हरी झालेली नाहीये आणि ते लोन ज्यांना दिलेले आहेत त्या व्यक्ती म्हणजे डायरेक्टरचे नातेवाईक किंवा प्रमोटरचे नातेवाईक किंवा इव्हन इंटरनल ऑडिटरचे नातेवाईक सुद्धा. तर अशा वेळी तुम्हाला कॉन्स्पिरसी आणि हे सगळं लिंक एस्टॅब्लिश करायला सोपं जातं. तर त्याच्यासाठी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जेव्हा तुमच्याकडे गुन्हा झाला की पहिलं काम तुम्ही त्या सीजर तिथलं मला सांगायची गरज नाही की सीजरच्या प्रोसिजर आपण फॉलो केल्या पाहिजेत सर्च अँड सीजरच्या. तर त्याप्रमाणे सर्च करून आपण सीजर ताबडतोब केलं पाहिजे जेणेकरून एव्हिडन्स डिस्ट्रॉय व्हायला वेळ मिळणार नाही, डिस्ट्रॉय करायला किंवा डिसअपियर करायला आरोपींना वेळ मिळणार नाही. काही केसेसमध्ये आपल्याकडे असं झालेलं आहे की नंतर आपण 200 वगैरे लावतो पण मग न्यायालयात आपल्याला येतात की जर आपण ते जे अलिगेशन करतोय किंवा आपण जो चार्ज ठेवलेला आहे त्या चार्जच्या अनुषंगाने जर का आपल्याकडे पुरावे नसतील तर केवळ पुरावे नष्ट केले त्यांनी किंवा पुरावे डिसअपियर केले हा स्टँड आपला कितपत अप्रिशिएट होईल सांगता येत नाही. तर ह्याच्यासाठी वेळ न दवडता इमिजिएटली सर्च आणि सीजरची प्रोसिजर आपण करायला पाहिजे. हल्ली डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्ये डिजिटल एव्हिडन्स खूप मोठ्या प्रमाणात असतो. जे हार्ड डिस्क असतात सर्व्हर इव्हन पेन ड्राईव्ह किंवा काही फ्लॉपी डिस्क असू शकते. सो जिथं जिथं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे डिजिटल एव्हिडन्स आहे तो सुद्धा प्रॉपर प्रोसिजर करून त्याच्यामध्ये परत 65B सर्टिफिकेट जे आहे ते खूप महत्वाचं आहे. डिजिटल एव्हिडन्स जो आहे तो खूप सेन्सिटिव्ह एव्हिडन्स असतो. म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्ये तुम्ही ओरिजिनल आहे प्रायमरी एव्हिडन्स आहे तुम्ही सांगू शकता पण डिजिटल एव्हिडन्स मध्ये त्यांना खूप सोपं आहे डिफेन्सला फक्त ते आपण एकदा जरी ऑपरेट केलं हे त्यांनी दाखवलं तर टॅम्परिंगचे अलिगेशन होतात आणि मग तुम्हाला त्याची कस्टडी प्रूव्ह करता येत नाही, कस्टडी प्रूव्ह करता येत नाही आणि मग त्या एव्हिडन्सची एव्हिडन्शियरी व्हॅल्यू कमी होते किंवा जर का टॅम्परिंग होऊ शकतं एवढं जरी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तरी तो आपला एव्हिडन्स ऍडमिसिबल राहत नाही. सो डिजिटल एव्हिडन्स इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह एव्हिडन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून हॅश व्हॅल्यू असो किंवा त्याला हँडल न करणं असो. बऱ्याच वेळा आपण काय करतो की ओपन करा हँडल करा ते बघा रेकॉर्ड सगळं बघा असं उत्साहात करतो आपण आपला उद्देश वाईट नसतो पण जेव्हा तुम्ही ते हँडल केलं तेव्हा तुम्हाला ते तुम्ही ते चेंज केलं हे दाखवायची प्रूव्ह करायची त्यांना गरज नाही. तुम्ही चेंज करू शकत होता एवढं जरी दाखवलं तरी आपल्या एव्हिडन्सची व्हॅल्यू कमी होते. सो डिजिटल एव्हिडन्स आता हल्ली सगळं म्हणजे मेजॉरिटी वर्क जे आहे ते कम्प्युटरवरती चालतं. संपूर्ण डेटा हा हार्ड डिस्क मध्ये असतो. त्यांचे कॅश फ्लो असते त्यांचे इव्हन सॉफ्ट कॉपी सगळ्याच्या उपलब्ध असतात. तो डिजिटल एव्हिडन्स सुद्धा आपण सिक्युअर करायला इमिजिएटली सिक्युअर केला पाहिजे आणि विथ प्रॉपर प्रोसिजर आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून सर्टिफिकेट वगैरे घेऊन डिजिटल एव्हिडन्स आपण सिक्युअर केला पाहिजे. तर तिसरा आहे ओरल एव्हिडन्स. हा सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण अल्टिमेटली आपल्याला ते आरोपीच याच्यामध्ये सांगणार आहेत किंवा साक्षीदार सांगणार आहेत की आरोपी सांगतील की कशा पद्धतीने तो फ्रॉड झालेला आहे. सो इंट्रोगेशन मध्ये एक क्वेशनरी तयार करणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण ते करत नाही. आपण ऍपेझर डे म्हणजे आरोपी अटक झाला की आपण बसतो कागद पेन घेऊन आणि प्रश्न काय विचारला पाहिजे हेही आपल्या डोक्यात नसतं आणि त्याच्या डोक्यात मात्र पूर्णपणे असतं की कुठले प्रश्न आपले अवॉइड करायचे वेट करायचे कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही हे त्याच्या डोक्यात असतं. ही इज फुल्ली प्रिपेअर्ड कारण त्यांनी ते पूर्ण प्लॅन करून केलं असतं सगळं आणि आपल्याला जर तेवढा अभ्यास नसेल आणि आपल्याला जर का माहिती नसेल नेमकं काय विचारायचं आहे तर मग त्या इंट्रोगेशन मध्ये आपल्याला फारसं काही साध्य होत नाही. त्याच्यासाठी जेव्हा असं महत्वाच्या आर्थिक गुन्ह्यातले जेव्हा आरोपी आपण अटक करतो तर आपल्याकडे जसं तपासाराकडे मी म्हटलं तसं एक क्वेशनरी आपल्याकडं अगदी कॉम्प्रेहेन्सिव्ह मोठी असं अगदी बारीक 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 गोष्टी त्याच्यातल्या प्रोसिजर असे क्वेशनरी आपण तयार केली पाहिजे आणि त्या क्वेशनरी प्रमाणे जेव्हा आपण त्याला इंट्रोगेट करायला जाऊ तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि मग तो त्याच्या चेहऱ्याचे रंग लगेच बदलताना आपल्याला दिसतात. त्याला कळतं की हे खूप बारकाईने विचारत आहेत आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या रिव्हील होत जातात. परत रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट मध्ये इव्हन विटनेसचे स्टेटमेंट जेव्हा रेकॉर्ड करतो आपण बेसिकली आपलं सगळं काम जे आहे पुरावा गोळा करण्यासाठी एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे चालतं पण पुरावा कायद्याचं आपल्याला जास्त आपण लक्षच देत नाही. कधी एकदा बाहेर पडलं अकॅडमीत की एव्हिडन्स ऍक्ट हा म्हणजे खूप निग्लेक्टेड ऍक्ट राहतो आपल्याकडे. आयपीसी आपण फक्त सेक्शन लावताना वापरतो किंवा सीआरपीसी बऱ्याच वेळा वापरावा लागतो. तर रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट मध्ये
जे ऍडमिसिबल गोष्टी आहेत पुराव्या कायद्याप्रमाणे, त्या गोष्टी आपल्याला कुठं डिस्क्लोज होतात का विटनेसच्या इव्हन स्टेटमेंटमध्ये. आपण 161 प्रमाणे रेकॉर्ड करतो की फॅक्ट इन इश्यू, नेमकं काय फॅक्ट इन इश्यू आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स कुठले आहेत. आरोपीचा मेन्सरिया त्यांच्या विटनेसच्या सांगण्यातून अगदी त्यांच्या लेमन लँग्वेजमध्ये जरी सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये जर का मेन्सरिया आरोपीचा निष्पन्न होत असेल तर तो खूप महत्वाचा गोष्ट विटनेसच्या स्टेटमेंट मधला असतो. मोटिव्ह आहे, प्रिपरेशन आहे. आता मोटिव्ह मॉनिटरी गेन हाच मोटिव्ह असतो, तर तो मोटिव्ह रेकॉर्डवरती आणला पाहिजे. पण प्रिपरेशन सुद्धा त्याने हाऊ डिड ही प्रिपेअर, त्याने कशी तयारी केली हे एकदा सुरुवातीला ही पतसंस्था काढली किंवा सुरुवातीला एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली, नंतर त्याची पब्लिक लिमिटेड केली, पब्लिक लिमिटेड केल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये मल्टीस्टेट केली, मल्टीस्टेट केल्यानंतर दुसऱ्या काही कंपनीज काढल्या. ह्या प्रत्येक विटनेसला सगळ्या गोष्टी माहिती असायची गरज नाही, पण त्याला काही तर त्याच्यातली गोष्टी माहिती असतात. हाऊ डिड ही प्रिपेअर, हे प्रिपेरेशन सगळं त्यानं कसं केलं हे जर का विटनेसच्या तोंडून आलं. आपल्याला फक्त आपण बऱ्याच वेळा काय करतो की विटनेसचं जे स्टेटमेंट आहे ते आपण FIR प्रमाणे घ्यायचा आपला कल असतो. तसं न करता प्रत्येक इंडिव्हिज्युअल विटनेसला याच्या संदर्भात काय माहिती आहे ते बेसिकली इट्स पेशन्स गेम. म्हणजे आपल्याला खास करून आरोपी इंट्रोगेशन असो, आपण बऱ्याच वेळा आरोपी अटक करतो, पोलीस कस्टडीकडे आपला खूप कल असतो, कस्टडी मिळाली पाहिजे. पण जर का तुम्ही केस डायऱ्या जर का आपण बघितले तर आरोपी अटक केल्यानंतर किंवा कस्टडी घेतल्यानंतर आपण किती तास त्याला इंट्रोगेशन करतो हा खूप मोठं क्वेश्चन मार्क त्याच्यामध्ये आहे. तर आपण खूप बारकाईनं क्वेशनरी तयार करून, इव्हन विटनेससाठी सुद्धा तुम्हाला क्वेशनरी तयार तुमची असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला त्याला काय माहिती आहे हेही तुम्हाला काढता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं आपल्याला कुठलं लागू आहे, आपल्या केसच्या दृष्टीने, आपल्या खटल्याच्या दृष्टीने नेमकी कुठला त्याचा पुरावा आपल्याला महत्वाचा आहे, तो पुरावा सुद्धा आपण त्याच्याकडून आपल्याला घेता आला पाहिजे आपल्या स्टेटमेंटमध्ये. कंडक्ट आहे, प्रिव्हियस कंडक्ट, सबसिक्वेंट कंडक्ट, ॲक्युजची सबसिक्वेंट कंडक्ट इज ऑल्सो ऍडमिसिबल. तर त्याच्यामध्ये सुद्धा विटनेसच्या तोंडून जर काही गोष्टी आल्या सबसिक्वेंट कंडक्टच्या बाबतीत किंवा प्रिव्हियस कंडक्टच्या बाबतीत, तर त्या सुद्धा आपल्याला त्याच्या स्टेटमेंटमध्ये घेता आल्या पाहिजे. त्याचं इंटेन्शन काय होतं ते सुद्धा. सो विटनेसचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना सुद्धा आपण अत्यंत बारकाईनं एक प्लॅन करून, एक क्वेशनरी तयार करून, त्याच्याकडून नेमकं काय विटनेस, त्याचा रोल काय होता, म्हणजे वेदर ही वॉज एम्प्लॉई, तिथला गार्ड असेल, वॉचमन असेल, क्लर्क असेल, की ज्याचा या सगळ्या डिसिजन मेकिंग मध्ये कुठं संबंध नाही, ही इज नॉट बेनिफिशियरी, पण ही वॉज वर्किंग देअर. तर ह्या माणसाला बऱ्याच गोष्टी माहिती असू शकतात ज्या रिलेटेड आहेत आपल्या गुन्ह्याशी, त्यांची डिसिजन मेकिंग, त्यांचा कंडक्ट, त्यांचा मोटिव्ह, ते पैसे कुठं त्यांनी डिस्पोज केले किंवा प्रॉपर कशा केल्या, अशा अनेक गोष्टी आहेत. मेनी डिस्कवरीज ऑफ फॅक्ट्स वी कॅन गेट फ्रॉम देम. पण त्याच्यासाठी आपण आधी प्रॉपर तयारी करून त्यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की इव्हन काही विटनेसना परत आपण जर का बोलवलं तर आपल्या लक्षात येतं की अरे आपण याला मागच्या वेळी हे विचारलंच नाही आपण, किंवा बरेचसे एक रुटीन मध्ये आपण एक स्टेटमेंट त्याचं घेऊन टाकतो आणि जे बहुतेक वेळा कल आपला असं असतं की FIR प्रमाणे हा यांनी असं केलं, यांनी असं केलं, पण नेमकं कसं केलं, त्याच्यामध्ये त्यांचा रोल काय होता, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअलचा रोल काय होता, प्लॅनिंग कोणी केलं, एक्झिक्युशन करायसाठी कोण होतं, सपोर्टसाठी कोण होतं, नेमकं हा ब्रेन कोणाचा आहे, ह्या गोष्टीकडे आपण फारसं लक्ष देत नाही. पण इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये अशा पद्धतीने प्रत्येक विटनेस याचा रोल वेगळा असतो. प्रत्येक विटनेस न वेगळं पाहिलेलं असतं, वेगळं अनुभवलेलं असतं, त्याची माहिती असते आणि त्या प्रत्येक विटनेसला काय माहिती आपण आधी त्याच्याशी एक रॅपो डेव्हलप करून त्याच्याकडून ती माहिती घेतली पाहिजे आणि मग ती पेपरवरती प्रॉपर आपण आपल्याला उतरता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे आणि वी शुड बी वेल प्रिपेअर्ड. म्हणजे विटनेस असो किंवा आरोपी असो, त्याचं इंट्रोगेशन करताना किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड करताना ती आपली पूर्ण तयारीनं आपण जायला पाहिजे इकॉनॉमिक ऑफेन्समध्ये. नाही तर स्टेटमेंट रेकॉर्ड होतात आणि त्याच्यामध्ये फारसं काही साध्य होत नाही अशी परिस्थिती. 164 आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण बऱ्याच वेळा आपला कल असतो, काही 164 सर्रास न करता काही सिलेक्टेड लोकांचं 164 करावं, त्याचा फायदा कितपत आहे हा एक वेगळा विषय आहे, पण बऱ्याच वेळा आपण 164 करतो. आय लिव्ह इट टू द डिस्क्रिप्शन ऑफ द स्क्रुटिनी ऑफ एव्हिडन्स. जसं मी मगाशी सांगितलं की इव्हिडन्स जेव्हा आपण गोळा करतो की खूप मोठ्या प्रमाणात इव्हिडन्स असतो. म्हणजे एखादी पतसंस्था आपण गेलो, ऑफिस तिचं कार्यालय सील केलं, सर्च घेतला, सीज केले, बरेचसे लोड्स ऑफ एव्हिडन्स, ट्रक भरून कागदपत्र, तर त्या पुराव्याची ऍडमिसिबिलिटी
आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. सीज करताना ठीक आहे, आपल्याला तिथं वेळ नसतो किंवा एवढं शक्य नाही की आपल्याला काय, आपण बऱ्याच वेळा सगळ्या फाईल सीज करा, डिजिटल एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सीज करा, पण नेमकं आपल्याला काय पाहिजे, म्हणजे आपलं चार्जशीट खूप मोठं चार्जशीट झालं तरच ते इफेक्टिव्ह होईल असं काय आहे का? असं काही नाही. रादर जितकं जास्त मटेरियल आपण देऊ तेवढं आपण डिफेन्सला जास्त संधी देत असतो की त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स काढायसाठी. तर जेवढं ऍडमिसिबल आहे तोच एव्हिडन्स आपण घेतला पाहिजे आणि ज्या एव्हिडन्सची क्वालिटी चांगली आहे. तर डायरेक्ट एव्हिडन्स, इनडायरेक्ट एव्हिडन्स तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की शक्यतो डायरेक्ट एव्हिडन्स जो आहे त्याला प्रिफर करावा आपण इनडायरेक्ट एव्हिडन्स पेक्षा. प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्स याच्यामध्ये तर खूप महत्वाचं आहे. प्रायमरी एव्हिडन्स जर का तुम्हाला अवेलेबल असेल तर वाय टू गो फॉर सेकंडरी एव्हिडन्स. कित्येक वेळा आपण त्याच्या ट्रू कॉपीज काढून घेतो. इट इज ऑलवेज ऍडवायजेबल की तुमच्याकडे प्रायमरी एव्हिडन्स असावा. आणि जर का प्रायमरी एव्हिडन्स तुम्हाला शक्य नाही, ती सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेणं शक्य नाही, तिथलं कामकाज खोळंबत असेल, तर तशा पद्धतीनं एक जप्ती करून नंतर त्यांना हँडओव्हर करणे आणि त्याचं रेकॉर्ड बनवणे आणि मग ते स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड केलं पाहिजे, पंचनामा केला पाहिजे आणि ते कोर्टात पण लिहायला पाहिजे की बाबा ऍज अँड वेन रिक्वायर्ड कोर्टामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट आम्ही सबमिट करू शकतो. तर कित्येक वेळा आपण ती लोक सांगतात की नाही हे आमचं रोजच्या कामाचं आहे, मग आपण त्याचे ट्रू कॉपीज काढून घेतो. अटेस्टेड ट्रू कॉपीज आर ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रायमरी एव्हिडन्स जर का आपण जितका जास्तीत जास्त कलेक्ट करू आणि प्रोड्यूस करू तो जास्त महत्वाचा आहे. डॉक्युमेंटरी आणि ओरल मी आता सांगितलंच त्याच्यामध्ये तुम्हाला. ओरल मध्ये परत भारंभार हेअर्स एव्हिडन्सेसचे आपण स्टेटमेंट करून घेतो. काही हेअर्स एव्हिडन्स इज नॉट ऍडमिसिबल, आपल्या सर्वांना कल्पना आहे. विनाकारण उगीच स्टेटमेंट वाढवण्यासाठी काहीतरी हेअर्स एव्हिडन्सची रेकॉर्डिंग करून ठेवतो स्टेटमेंट्स, त्याची आवश्यकता नाहीये. की आणि दुसरी गोष्ट की ज्याला जेवढं माहिती तेवढंच घ्यावं, ज्याचा रोल जेवढा आहे त्याला जेवढं माहिती आहे. परभणी मधला एम्प्लॉई आहे, परभणीच्या ब्रँचमध्ये काय झालं, किंवा लातूरचा एम्प्लॉई लातूरच्या ब्रँचमध्ये काय झालं, एवढंच त्याच्याकडून घ्यावं. आता मला नंतर असं माहिती पडलं की जळगावला असं झालेलं आहे, मला कानावर आलं माझ्या की त्यांनी तिथं फ्रॉड आहे, त्यांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे. ऍडमिसिबिलिटी शून्य आहे. विनाकारण कागद वाढवायचे, आपलंही काम वाढवायचं. आपल्या रायटरला, टायपिस्टला पण वाटतं मी खूप काम केलं आज दिवसभर, 25 स्टेटमेंट रेकॉर्ड केले, त्याचं आउटपुट शून्य असेल असे. सो स्क्रुटिनी ऑफ एव्हिडन्स खूप महत्वाची आहे. जो ऍडमिसिबल आहे, जो क्वालिटी एव्हिडन्स आहे, ज्याला कोर्ट ऑफ लॉ मध्ये काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, असाच एव्हिडन्स आपण कलेक्ट केला पाहिजे आणि तो एव्हिडन्स आपण कोर्टात प्रोड्यूस केला पाहिजे, जेणेकरून ते कॉम्पॅक्ट पण राहील आपलं चार्जशीट आणि इफेक्टिव्ह पण राहील. सीआयडी मध्ये एक प्रॅक्टिस आहे, मी एव्हिडन्स चार्ट बनवतो. मला माझं सर्वांना एक अपील राहील आहे की जेव्हा आपला तपास पूर्ण होतो तेव्हा एक 2 एव्हिडन्स चार्ट तुम्ही अवश्य बनवावे. कारण आपण मोठ्या प्रमाणात एव्हिडन्स कलेक्शन केलं असतं, पण आपल्या त्याचं अनालिसिस जर का आपण केलं आणि त्याच्यासाठी 2 चार्ट जे आहेत की एक पण ऍज पर सेक्शन्स अप्लाइड, आपण वेगवेगळे कलम लावले आहेत, मेजर ऍक्टची कलम लावलेली आहेत, काही मायनर ऍक्टची कलम लावली आहेत. तर त्या प्रत्येक सेक्शन प्रमाणे त्या कलमाची डेफिनेशन काय आहे आणि त्या कलमाच्या डेफिनेशन प्रमाणे आपल्याकडं पुरावा आहे का. की आपण म्हणतो की क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला, 409 झाला, फोर्जरी झाली, व्हॅल्युएबल ची फोर्जरी झाली, त्याचं रेकॉर्ड यूज केलं, वॉट एव्हर, चीटिंग झालं, फ्रॉड, तर त्या सेक्शन प्रमाणे कॉन्स्पिरसी झाली. या प्रत्येक सेक्शन प्रमाणे आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठं नेमका पुरावा आलेला आहे आणि पुरावा आहे का. तर कसा तुम्ही चार्ट केला तर तुमच्या लक्षात येईल की एका पर्टिक्युलर सेक्शनसाठी हा पुरावा आहे. फॉर एक्झाम्पल आता तो एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईचा फ्रॉड आहे, सेक्शन तुम्ही 408 असेल मला वाटतं. तर तो 408 साठी तो एम्प्लॉई आहे, तर त्याचं सर्टिफिकेट तर आहे का, तुम्ही त्याच्याकडे अपॉइंटमेंट सर्टिफिकेट आहे का, त्याचं अपॉइंटमेंट लेटर आहे का, तो तिथं काम करण्याचं त्याचं हजेरी रजिस्टर आहे का, काहीतरी पुरावा त्याच्या तिथं असण्याबद्दल आणि तो एम्प्लॉई असण्याबद्दल जर का आपला असेल तर 408 आपला तो एम्प्लॉई हे पहिलं प्रूव्ह करावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे हे प्रूव्ह करावं लागेल की त्याने फ्रॉड केलेला आहे किंवा त्यानं क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट केलेला आहे. तर कित्येक वेळा असं होतं, एका केसमध्ये मी आता जजमेंट बघितलं की त्यांनी वी कुड नॉट प्रूव्ह की ही वॉज एम्प्लॉय. न्यायालयाने जजमेंटमध्ये सुरुवातच तिथे केली की इव्हन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने हे पण नाही रेकॉर्ड होते आणलं की तो एम्प्लॉई आहे. तर असं याच्यासाठी आपण लावलेल्या सेक्शन प्रमाणे आपला पुरावा आहे काय, एक प्रॉपर एव्हिडन्स चार्ट आपण करायला पाहिजे आणि ऍज पर अॅक्युज
सेक्शन 34 इज ओके, पण प्रत्येक अॅक्युजची जी लायबिलिटी आहे, प्रत्येक अॅक्युजची जी क्रिमिनल लायबिलिटी आहे, त्यानं काय नेमका गुन्हा केलाय, त्याचा रोल काय आहे, त्या प्रत्येक आरोपी विरुद्ध त्याच्या विरुद्ध काही साक्षीदार आहेत किंवा कुठले डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्या सह्या आहेत, तो त्या बोर्डावरती होता, तो डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी होता बाय व्हर्च्यू ऑफ हिज पोझिशन किंवा कसा, ह्या सगळ्या गोष्टीचं ऍज पर अॅक्युज प्रत्येक आरोपी विरुद्धचा एक पुरावा चार्ट असावा आपल्याकडे आणि सेक्शन्स प्रमाणे पुरावा चार्ट असावा. ते जर का तुम्ही बनवलं तर त्याच्यामध्ये काय लॅक्युना राहिलेत का किंवा कुठल्या आरोपी विरुद्ध आपल्याकडे पुरावा नाहीये किंवा सेक्शन प्रमाणे पुरावा नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा पुरावा अजून गोळा करणं बाकी आहे बिफोर सेंडिंग चार्जशीट. अरेस्ट ऑफ अॅक्युज इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये साधारणपणे तसंही आपल्याला माहिती आहे की अरेस्टचा खूप गडबड करू नये, पण इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये तर अजिबातच गडबड करू नये, कारण कित्येक वेळा आपल्याला त्याला काय विचारायचं हे पण माहिती नसतं. एकतर इव्हिडन्स असल्याशिवाय अरेस्ट नाही केलं पाहिजे. अर्नेश कुमारचं जजमेंट आहे अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार, त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 7 वर्ष शिक्षा असेल तर त्याच्यामध्ये अरेस्ट करू नये, करायचं असेल तर ते रिझनिंग आहे, ते रिझनिंग न्यायालयाला द्यायला पाहिजे, न्यायालयाने ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि आपल्याला मी जसं सांगितलं सेक्शन 409 वगळता बाकी सगळे सेक्शन आपले 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी शिक्षावाले आहेत. तर अरेस्टची गडबड न करता एक प्रॉपर एव्हिडन्स कलेक्ट करावा आणि त्याचा फायदा दुसरा असा असतो की आपल्याला त्या एव्हिडन्स मधून त्या आरोपीचा रोल नेमका काय आहे हेही माहिती होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला अटक करता तेव्हा कस्टोडियल इंट्रोगेशन मध्ये तुम्हाला त्याला काय नेमकं विचारायचं आहे, काय इंट्रोगेट करायचं आहे हे पण तुम्हाला माहिती असते आणि मग तुमचं प्रॉपर इंट्रोगेशन होऊन त्या अरेस्टचा खऱ्या अर्थानं काही गोष्टी रिव्हील करायसाठी फायदा होऊ शकतो. परत तेच आहे प्रिपेअर क्वेशनरी फॉर इंट्रोगेशन, हे खूप महत्वाचं आहे. मी परत ते रिपीट एवढ्यासाठी करतो की तुम्ही आरोपी अटक केला आणि तुम्ही जर का त्याला समोर घेऊन बसला जसं आपण इतर प्रॉपर्टी ऑफेन्स मध्ये करतो की रेकॉर्डचे गुन्हेगार, तर त्याला आर्थिक गुन्ह्यामध्ये फारसा अर्थ राहणार नाही की तुम्हाला खूप काही माहिती आहे, तुम्हाला सगळंच माहिती आहे याच्याविषयी, हे जर का आरोपीला कन्व्हिन्स झालं तरच तो तुम्हाला कोऑपरेट करतो आणि मग त्याच्यामध्ये तो तुम्हाला सांगतो की हो मी अशी प्रॉपर्टी डिस्पोज केली किंवा अशी प्रॉपर्टी परचेस केली किंवा याच्या नावाने केली त्याच्या नावाने केली किंवा कुठली प्रोसिजर वापरली, कशा इलिगल लोन्स दिले किंवा डिपॉझिट्स कशा सायफनिंग केल्या किंवा डेमी कंपनीज कशा एस्टॅब्लिश केल्या, हे तुम्हाला आधी सगळं माहिती पाहिजे, तुम्ही क्वेशनरी केली पाहिजे आणि ती त्याला इंट्रोगेशन मध्ये विचारली, देन ओनली तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक काहीतरी व्हॅल्यू एडिशन होऊ शकेल. तुम्ही असंच त्याला नाव गाव विचारत बसलं तर तुम्हाला काही तो कॉपरेट करणार नाही, कारण तोही तेवढा हुशार असतो. व्हाईट कॉलर क्राईम मध्ये बुद्धिचातुर्याचा वापर करूनच या लोकांनी फसवलेला असतं. फायनल रिपोर्ट चार्जशीट एबीसी फायनल किंवा एनसी फायनल, जो काय आपला फायनल रिपोर्ट असेल तो मोस्टली आपण चौकशी करूनच FIR जेव्हा दाखल करतो तेव्हा एबीसी फायनलचा विषय फारसा येत नाही. चार्जशीट मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, तुमची FIR तक्रारदाराच्या लँग्वेजमध्ये असणं स्वाभाविक आहे. जेव्हा तुम्ही चार्जशीट पाठवता आणि सेक्शन्स आपल्याला तोहमत आपण म्हणतो या कलमाप्रमाणे त्याच्यावरती आपण चार्जशीट आहे, तर त्याची लँग्वेज तुमचं ड्राफ्टिंग हे मात्र लिगल लँग्वेज मध्ये पाहिजे. चार्जशीट मध्ये आपण प्रत्येक सेक्शनचे जे डेफिनेशन्स आहेत की त्यानं असं 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 केलेलं आहे, हे जर का चार्जशीट मध्ये तुमच्या आलं नाही तर तितकी इफेक्टिव्ह तुमचं दोषारोपपत्र होत नाही. जेव्हा तुम्ही चार्जशीट करता आपल्याकडे जे सेक्शन लावले त्या सेक्शनचे डेफिनेशन बघायचे. आपल्याला बऱ्याच वेळा फक्त आपण जे सेक्शन नॅचरली आपण पनिशमेंट सेक्शन लावतो, पण डेफिनेशन सेक्शनकडे आपण व्याख्या जी कलम आहे त्याच्याकडे आपलं तितकंसं लक्ष नसतं आणि त्यामुळे दोषारोपपत्रामध्ये आपण प्रॉपर लिगल लँग्वेज मध्ये तो चार्ज येत नाही आपला. तर आपण जे सेक्शन लावलेले आहेत शिक्षा कलम, त्याची व्याख्या कलम जी आहेत ती बघितली पाहिजेत आणि ती व्याख्या कलमाची जी लिगल लँग्वेज आहे ती लँग्वेज आपल्या चार्जशीट मध्ये आली पाहिजे, तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. चार्ज फ्रेम जशी आपली चार्जशीट आहे त्याच पद्धतीने आपलं चार्ज फ्रेम झाला तर ते जास्त प्रभावी चार्जशीट आपल्याला म्हणतं. हा, आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये आपल्या बाकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक केला, दोषारोपपत्र सादर केलं, नंतर न्यायालयात खटला चालला आणि तिला शिक्षा झाली की आपण न्याय दिला असं म्हणू शकतो विक्टीमला. पण इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये तुमचा जो तक्रारदार असतो, तुमचा विक्टीम असतो किंवा जो इन्व्हेस्टर असतो, त्याला आरोपी अटक किंवा आरोपीला शिक्षा होण्यापेक्षा त्याचा जास्त इंटरेस्ट असतो की माझा पैसा गेलेला आहे आणि तो तुम्ही जर का मला परत मिळवून दिला तर आय विल बी ग्रेटफुल. अशा वेळी तो सुद्धा आपल्या तपासाचा एक मोठा भाग आहे की
आरोपी अटक करून त्याला जी काही कायदेशीर प्रक्रिया करणे, त्याच्या इतकाच किंवा मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा भाग कुठला असेल तर त्या प्रोसिड्स ऑफ क्राईम मधून त्यानं जी प्रॉपर्टी केलेली आहे आपल्या नावावर, नातेवाईकांच्या नावावर, मित्राच्या नावावर, बेनामी वटेवर, तर ती प्रॉपर्टी अटॅच करून नंतर ते प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून ती प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून जर का इन्व्हेस्टरला आपण पैसे परत देऊ शकलो काही काही प्रमाणात का होईना, तर ते खऱ्या अर्थानं जस्टिस आपण केला असं म्हणता येईल. त्याकडे सुद्धा आपलं लक्ष आणि फोकस खूप पाहिजे. त्याच्याकडे आपण थोडंसं आता वळूया. प्रॉपर्टी अटॅचमेंट आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी हा पनिशमेंटचा एक भाग आहे. आपल्याला जर का पनिशमेंट आपण म्हटलं तर आपण म्हणतो डेथ आहे, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे, मग इम्प्रिझनमेंट मध्ये पण रिगरस किंवा सिंपल आहे, फाईन आहे, या सगळ्या शिक्षेचे प्रकार आपल्याला माहिती आहे. पण IPC 53 मध्ये जी डेफिनेशन ऑफ पनिशमेंट आहे त्याच्यामध्ये 5वा जो पार्ट आहे दॅट इज फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी. सो फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी हा सुद्धा शिक्षेचा एक भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते IPC मध्येच उल्लेख आहे त्याचा. अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी थ्रू व्हेरियस ऍक्ट्स अँड सेक्शन्स. जेव्हा अशा प्रोसिड्स ऑफ क्राईम मध्ये वेगवेगळे डिपेंड्स म्हणजे कुठल्या गुन्हा आहे, कुठल्या स्वरूपाचा गुन्हा आहे, त्याप्रमाणे CRPC प्रमाणे पण आपण करू शकतो. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 44 शेड्यूल ऑफ मध्ये करू शकतो. MPID इन्व्हेस्टर जे असतील त्याच्यासाठी आपण MPID खास स्पेशल ऍक्ट आपण इनेक्ट झालेला आहे 99 मध्ये की ठेवीदारांचे संरक्षणाचा कायदा जो महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स डिपॉझिट, किंवा मकोका म्हणजे जेव्हा लावतो त्याच्या मोकामध्ये सुद्धा आपल्याला मकोकामध्ये सुद्धा प्रॉपर्टी अटॅचमेंट आणि फोरफिचरचे प्रोव्हिजन्स आहेत. CRPC 105 A to L. आता एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, CRPC असो, MPID असो, मकोका असो किंवा क्रिमिनल लॉ ऑर्डिनन्स असो, याच्यामध्ये अटॅचमेंट आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्पोजल ह्याची प्रोसिजर मोर ऑर लेस सेम आहे. की त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलेलं आहे त्यांनी कायद्यामध्ये कुणावरती अन्यायही होता कामा नये. म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे की इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला जेव्हा लक्षात येते की असा प्रकारचा CRPC 105 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे असिस्टन्स इन रिलेशन टू ऑर्डर्स ऑफ अटॅचमेंट. म्हणजे जेव्हा आपण क्लेम करतो की प्रोसिड्स ऑफ क्राईम मधली ही प्रॉपर्टी आहे तेव्हा आपण प्रॉपर अथॉरिटीला लिहितो, त्याच्यानंतर एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अपॉइंट होतो आणि किंवा मग कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट होते. ते कॉम्पिटंट अथॉरिटी ते सगळं स्क्रुटिनी करते. ते स्क्रुटिनी केल्यानंतर आपल्याला ते परत प्रेझेंटेशन द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये प्रूव्ह करावं लागतं की ह्या गुन्ह्यामधलं हा प्रॉपर्टी या गुन्ह्याच्या प्रोसिड्स ऑफ क्राईम मधून ही प्रॉपर्टी केलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या आरोपीला पूर्ण संधी दिली जाते त्याच्यामध्ये आणि त्याच्या CPC प्रमाणे काम चालतं. त्याचं न्यायालयीन सिव्हिल कोर्टाचे अधिकार त्या लोकांना असतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची खात्री झाल्यानंतर मग ते ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करून मग इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे, अशी जी एक वेल लेट प्रोसिजर आहे. अर्थात ही प्रोसिजर एस्टॅब्लिश आहे पण त्या प्रोसिजर हल्ली खूप वेळ लागत आहे ही तितकीच वस्तुस्थिती आहे. परत त्याच्यामध्ये त्यांना अपीलचे सुद्धा अधिकार आहेत. परत ती प्रॉपर्टी बदले ऐवजी त्यांनी जर का फाईन इन लिओ फोरफिचर आहे, म्हणजे बरेचशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. सो इतकं सोपं नाहीये काम की प्रॉपर्टी आपल्याला निष्पन्न झाली प्रोसेस ऑफ क्राईम की ती ताबडतोब दिली आणि त्यांनी ती डिस्पोज ऑफ करून मग इन्व्हेस्टरला रकमा परत मिळाल्या. कित्येक वेळा इन्व्हेस्टर आपल्याकडे येतात, त्यांची अपेक्षा ऍज यू ऑल नो की बऱ्याच लोकांना अपेक्षा पोलीसकडून जास्तीत जास्त तुम्ही हे करा. कित्येक लोक येतात इतके वर्ष झाले तितके वर्ष झाले, पण ह्या प्रोसिजर्स ज्या आहेत फॉर एक्झाम्पल MPID मध्ये सुद्धा आपण ते प्रपोजल पाठवतो, त्याच्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी नेमणूक होते, कॉम्पिटंट अथॉरिटी मग ते न्यायालयात सबमिट करते, मग न्यायालयाने त्याच्यामध्ये समन्स इश्यू करायला पाहिजे. खूप प्रोसिजर आहे पण आपण त्याच्यामध्ये काय करू शकत नाही. आपल्याला ती प्रोसिजर करायलाच लागते. फार तर आपण ती प्रोसिजर एक्सपिडाईट करायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सगळ्या प्रोसिजर नीट माहिती असायला पाहिजे. आणि एक इथं आपलं थोडंसं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा लायझन सगळ्यांची ठेवून आपण लवकरात लवकर या प्रोसिजर कशा कम्प्लीट होतील हे बघून लोकांना मदत करता येईल, त्यांचा पैसा परत करू शकू अशा पद्धतीने काम आपल्याला करता येईल. CRPC सेक्शन 105 A to L मध्ये ही प्रोसिजर दिलेली आहे.
की प्रॉपर्टी कशी अटॅच करायची आणि व्हॉट प्रोसिजर इज टू बी फॉलोड ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट. आता क्रिमिनल लॉ अमेंडमेंट हा फक्त शेड्यूल ऑफ साठी आहे, म्हणजे प्रॉपर्टी अगेन्स्ट प्रॉपर्टी ऑफ स्टेट आहे. मग त्याच्यामध्ये मिसअप्रोप्रिएशन असेल किंवा स्टोलन प्रॉपर्टी असेल, फ्रॉड असेल. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मधले डीपीए जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशी प्रोसिजर करता येते. आणि सेक्शन 3 जो आहे ऑर्डिनन्स मधला तो ही सगळी प्रोसिजर जी आता मी सीआरपीसी 105 मधली जी प्रोसिजर सांगितली ओव्हरऑल तशीच प्रोसिजर सेक्शन 3 या ऑर्डिनन्सच्या सेक्शन 3 मध्ये दिले की कसं प्रोसीड करायचं आणि या प्रॉपर्टीज डिक्लेअर करून मग त्याचे अथॉरिटी अपॉइंट होऊन मग ते प्रोसिजर फॉलो करून अटॅचमेंट आणि फोरफिचर प्रॉपर्टीज. 5 मिनिट ठीक आहे. जसं मी आता सांगितलं की एमपीआयडी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर डिपॉझिट ऍक्ट हा एक स्पेशल ऍक्ट झालेला आहे 1999 साली. तर त्याच्यामध्ये एखाद्या फायनान्शियल एस्टॅब्लिशमेंटने फ्रॉड्युलंट डिफॉल्ट केला, लोकांकडून डिपॉझिट गोळा केल्या आणि जर का तो फ्रॉड्युलंट डिफॉल्ट केला किंवा इव्हन अबाउट टू कमिट डिफॉल्ट असं जरी असेल, असं जरी वाटलं तरी आपल्याला ते करता येतं. त्याचे अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टीज ऑन डिफॉल्ट ऑफ रिटर्न आहे, सेक्शन 4 आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी डेसिग्नेटेड कोर्स पॉवर्स, अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ मॉडिफाईड ट्रान्सफरीज हा एक खूप महत्वाचा सेक्शन आहे. म्हणजे जर का प्रॉपर्टीज त्या मॉडिफाईड ट्रान्सफर केल्या, म्हणजे आता XYZ अॅक्युज आहे तर त्याने ते पटकन त्या प्रॉपर्टीज प्रोसिड्स ऑफ क्राईम मधून घेतल्या किंवा डिपॉझिट्स म्हणून घेतल्या आणि नंतर त्या मॉडिफाईड ट्रान्सफर केल्या तर त्या अटॅचमेंट सुद्धा आपण करू शकतो. सेम प्रोसिजर सीआरपीसी 105 मध्ये जे म्हटलेलं आहे किंवा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट मध्ये सेक्शन 3 मध्ये जे मोर ऑर लेस तशाच पद्धतीची प्रोसिजर इथं सुद्धा आहे. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी SDM रँकचा ऑफिसर अपॉइंट केला जातो आणि तो हे संपूर्ण प्रोसिजर पार पाडतो. कोर्टामध्ये एफिडेव्हिट दाखल करून आणि न्यायालयातून ऑर्डर घेऊन मग प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करून इन्व्हेस्टरना त्याची काही प्रमाणात अमाऊंट रिटर्न केली जाते. मकोकामध्ये सेक्शन 20 इज अबाउट सेम फॉरफिचर अँड अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. आफ्टर कन्व्हिक्शन आहे, बिफोर कन्व्हिक्शन सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स. आता जेव्हा आपण चार्जशीट दाखल करतो ह्याच्यानंतर एक पुढचा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे की कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग. इन्व्हेस्टिगेशन ऑफेन्स झाल्यानंतर चार्जशीट दाखल केल्यानंतर जेव्हा इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये कोर्ट ट्रायल येते त्याच्यामध्ये प्रॉसिक्युटर प्लस पैरवी अधिकारी खूप क्रुशियल रोल आहे, एस्पेशली इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये. कारण कोर्ट एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट लागते, विटनेस प्रेझेंट राहायला पाहिजे, मुद्देमाल वेळेवर यायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं 2 गोष्टी आहेत ते म्हणजे प्रॉसिक्युशन प्लॅन आणि प्री ट्रायल ब्रीफिंग. तर प्रॉसिक्युशन प्लॅन म्हणजे मुळात इतकं व्हास्ट चार्जशीट असतं ते आपले प्रॉसिक्युटर जे असतील, एमपीआयडी असेल तर स्पेशल प्रॉसिक्युटर हे कायद्यानंच आपल्याला करावं लागतं. पण प्रॉसिक्युटर सुद्धा तेवढे अनुभवी असायला पाहिजेत, आर्थिक गुन्हे चालवायचे त्यांचीही ज्ञान असायला पाहिजे, अनुभव असायला पाहिजे. आणि त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, पैरवी ऑफिसर आहे आणि प्रॉसिक्युटर यांनी म्हणून एक प्रॉसिक्युशन प्लॅन बनवायला पाहिजे. आला विटनेस साक्षी घेतले असं न करता की कुठले विटनेस घ्यायचे. कित्येक वेळा इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये असं होतं की विटनेस हा व्हिक्टिम असतो, त्याची काय आणि त्याचा समजा अगदी 100 कोटीचा जरी फ्रॉड असेल तर एका विटनेसची 1 लाख 1.5 लाख 2 लाखच गेले असतात. आणि मग अशा वेळा असं होतं की बरोबर तो विटनेस आला की त्याला मॅनेज करायचा प्रयत्न होतो, तुझे लाख रुपये घे, त्याला त्याचे घेणं असतं. तर अशा वेळी खूप मोठी जबाबदारी पैरवी अधिकारी आणि प्रॉसिक्युटर यांची राहते की तो विटनेस स्टँड झाला पाहिजे, त्याला व्यवस्थित स्टेटमेंट दिलं पाहिजे आणि आपले अपेक्षित जे आहे त्या गोष्टी आपल्याला एक्झिबिट्सच्या मधून ऍडमिशन्स मिळायला पाहिजे. प्री ट्रायल ब्रीफिंग मध्ये याच गोष्टी आहेत. आता प्री ट्रायल ब्रीफिंग मध्ये परत एक थोडस आहे ट्रिकी, कारण काही वेळा आपण विटनेसला आपले अधिकारी काय करतात की पैरवी ऑफिसर स्टेटमेंटची कॉपीज देऊन टाकतात. काही काही ठिकाणी तर असं करतात समन सोबतच स्टेटमेंटची कॉपी पाठवून देतात आणि तो विटनेस बॉक्स मध्ये उभा राहिला की पहिलेच बाकी डिफेन्स विचारतो की तुम्हाला समन सोबत त्यांनी जजमेंटची तुमच्या स्टेटमेंटची कॉपी दिली होती का? तो म्हणतो हो. किंवा तुमचे प्रॉसिक्युटरनी तुम्ही इथं आल्यानंतर प्रॉसिक्युटरना भेटले का, पैरवी अधिकाऱ्यांना भेटले का? तो हो. त्यांनी तुम्हाला तुमचं स्टेटमेंट सांगितलं का?
तर हो, अशा वेळी मग ते क्लेम करतात की हा बायस विटनेस आहे, की प्रॉसिक्युशननं तयार करून आणलेला विटनेस आहे. तर त्याच्यामध्ये त्याला आपण सांगितल्यानंतर रिफ्रेशिंग ऑफ मेमरी, रिफ्रेशिंग मेमरीला कुठंही बॅन नाही, कारण 7 वर्ष 8 वर्षापूर्वी विटनेस कोर्ट बॉक्समध्ये, जेव्हा विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो माणूस, तेव्हा त्याची काही मेमरीची टेस्ट नसती, दॅट इज नॉट टेस्ट ऑफ हिज मेमरी. त्यामुळे 7-8 वर्षापूर्वी त्याने काय स्टेटमेंट दिले ते त्याला वाचायचा त्याला पूर्ण अधिकार आहे, आणि त्याने फक्त एवढंच म्हणलं पाहिजे, हो मी माझं स्टेटमेंट वाचलंय, पण माझ्या स्टेटमेंट वाचल्याप्रमाणेच मी सांगत आहे, मला काय यांनी मला असंच सांगा किंवा तसंच सांगा अशा पद्धतीचं कुठलं गाईड केलेलं नाही. सो देअर इज नो क्वेश्चन ऑफ बिईंग अ बायस विटनेस. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याच्यासाठी आपलं प्री ट्रायल ब्रीफिंग आणि प्रॉसिक्युशन प्लॅन जर का असेल, एक प्रॉपर लायझन जर का आपलं पैरवी अधिकारी आणि प्रॉसिक्युटर आणि इव्हन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असो त्यावेळेचा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर बदलून गेला असतो, तर त्यावेळेस तिथं जो इन्चार्ज असेल त्याचं पैरवी अधिकाऱ्याचं आणि प्रॉसिक्युटरचं जर काही प्रॉपर लायझन असेल, त्यांच्या बैठका होत असतील आणि या संदर्भात असे कॉन्ट्राडिक्शन अवॉइड करता येतील आणि आपल्याला त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन घ्यायला सोपं पडतं. सो जितकं महत्वाचं चार्जशीटचे कंटेंट आहे, तितकंच महत्वाचं ते प्रेझेंटेशन बिफोर कोर्ट ऑफ लॉ पण आहे. आणि त्याच्यामध्ये जर का व्यवस्थित ते मांडलं गेलं नाही, किंवा जर का असा महत्वाचा विटनेस बायस डिक्लेअर केला गेला किंवा हॉस्टाईल झाला किंवा मुद्देमाल वेळेवर नाही, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इंटर्न दे डू इफेक्ट आपली केस कन्व्हिक्शन मध्ये लँड होणार का ऍक्विटल होणार, यासाठी असे बरेचसे फॅक्टर असतात. आणि कोर्ट एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हा सुद्धा त्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे. तिथं जर का आपण प्रॉपरली ते हँडल केलं तर जे चांगलं चार्जशीट आपण पाठवलेलं आहे त्याचं चीज होतं आणि ते आपल्याला कन्व्हिक्शन मध्ये एंड होऊ शकतो. सो आय एम कमिंग टू कन्क्लुजन. ह्या इन्व्हेस्टिगेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये दोन महत्वाचे आपण लक्षात ठेवले. ट्रू कल्प्रिट इज ब्रॉट बिफोर द कोर्ट ऑफ लॉ. जे खरोखर आरोपी आहेत त्यांना आपण समोर आणलं पाहिजे. कित्येक वेळा त्याचे मॅनेजर, एजंट असे लोकांना आरोपी केलं जातं आणि मेन ब्रेन जो आहे, जो मेन बेनिफिशरी आहे, ज्याचं सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे किंवा ज्याच्या शातीर दिमाग मधून ही संपूर्ण आयडिया आलेली आहे, जी कंपनी काढण्यापासून जे केलं आहे, ती व्यक्ती समोर आणता आली पाहिजे आपल्याला विथ प्रॉपर एव्हिडन्स. हे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचं लक्ष असलं पाहिजे. आणि विक्टिम गेट्स बॅक हिज इन्व्हेस्टेड मनी. जो इन्व्हेस्टर आहे तो आपला मध्यमवर्गीय आहे, सिनियर सिटीजन आहे, लोअर मिडल क्लास आहे, रस्त्यावरचा माणूस सुद्धा. पैसा कुणाला नको असतो की बाबा 100 रुपयाचे जर का 60 दिवसात 200 होणार असतील तर प्रत्येकालाच त्या आमिषाला बळी पडतो. आणि अशी छोटे इन्व्हेस्टर आहेत त्यांना त्यांचा पैसा परत, आता त्याच्यामध्ये आपला रोल खूप लिमिटेड आहे. एकदा त्या प्रॉपर्टीज निष्पन्न करून आपण देणं इथपर्यंतच आहे, पण प्रॉपर लायझनिंग करून ते स्पीडअप करायचा प्रयत्न करून आपण जर का त्या ठेवीदाराला पैसे परत देऊ शकलो तर आपण खऱ्या अर्थानं जी आपण मेहनत केली ती कुठेतरी कारणी लागली असं म्हणता येईल. आय थिंक आय एम डन. मला इन्व्हेस्टिगेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये जे काही सांगायचं होतं ते झालेलं आहे. आय थिंक वी कॅन टेक क्वेश्चन्स. थँक्यू व्हेरी मच. प्रश्न असतील आहेत त्याच्यामध्ये. थँक्यू सर. सर, जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांच्या समोर चॅट बॉक्स मध्ये क्यू असा मार्क केलेला आहे. सो यू कॅन टेक दोज क्वेश्चन्स. एक प्रश्न असा आहे की इन इन्व्हेस्टमेंट चेन रिलेटेड पॉन्जी स्कीम्स व्हेन फर्म ओनर्स डिक्लेअर देमसेल्फ बँकरप्ट और रन अवे, इन सच सिच्युएशन्स व्हॉट मेजर्स कॅन वी टेक टू गेट अवर मनी बॅक?
आता हाच विषय मी सांगितलं की फर्म ओनर जो आहे तो स्वतःच्या नावावर कधीच प्रॉपर्टी ठेवत नाही किंवा देर इज एव्हरी पॉसिबिलिटी की तो डिक्लेअरच करतो की माझ्याकडे नाहीये पैसे. पण त्यावेळी त्यानं जो मनी सायफनिंग केलेला आहे त्याच्यासाठी आपला जो फॉरेन्सिक ऑडिटर आपण अपॉइंट करतो किंवा डमी कंपनीज एस्टॅब्लिश करतात हे लोक, तो कॅश फ्लो जो आहे तो पैसा डिपॉझिट झालेला पैसा कुठं गेला हे आपण ट्रेस करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणून ती आपण फोरफिट करून अटॅच करून त्याची डिस्पोजल करून आपल्याला इन्व्हेस्टरला पैसा देता येतो. If the company is under liquidation by the order of HC of other state, in that case how the MPID is significant. आता याच्यामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे की मल्टी स्टेट, देर इज वन स्कूल ऑफ थॉट की जो म्हणते की मल्टी स्टेट मध्ये दिस बिंग अ सेंट्रल ऍक्ट तुमचं एमपीआयडी लागू शकत नाही, कारण एकाच केसमध्ये मग ओपीआयडी पण लागेल, पण गुजरातचा पण लागेल, मग एमपीपीआयडी मध्य प्रदेशचा पण लागेल. तर याच्यामध्ये थोडं ग्रे एरिया आहे की प्रत्येक राज्यानं आपला स्टेटचा ऍक्ट त्याला लावायचा का, कारण लिक्विडेशन झालं तर मग लिक्विडेटरला ट्रिमेंडस पॉवर आहेत. मल्टी स्टेट मल्टीपर्पज सोसायटी कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये लिक्विडेटरला खूप पॉवर्स आहेत आणि मग लिक्विडेटरच्या पॉवर राहणार की एमपीआयडी ऍक्ट प्रमाणे कॉम्पिटंट अथॉरिटीच्या पॉवर राहणार, याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. आणि याच्यामध्ये काही जजमेंट्स आहेत ते एमपीआयडीच्या बाजूनं कॉम्पिटंट अथॉरिटीच्या बाजूने आहेत आणि एक जजमेंट आहे ते लिक्विडेटरच्या बाजूने सुद्धा आहे. सो दिस इज अ बिट ग्रे एरिया. When we file charge sheet, arrest or accuse is mandatory असं म्हणायचं त्यांना. तर नाहीये, मॅन्डेटरी तर नाहीये, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की अरेस्ट मस्ट नाहीच आहे कुठंच. पण एवढ्या मोठ्या ऑफेन्स मध्ये जर का तुम्ही आरोपीला विचारपूस केली तर इफ इज कोऑपरेटिंग, जर का तो सहकार्य करत असेल सगळं, तर मग तुम्हाला अटक करायलाच पाहिजे असं पण नाही. पण कित्येक वेळा लोक नाहीत कोऑपरेट करत आणि कस्टोडियल इंट्रोगेशन आवश्यक होतं बऱ्याचशा केसमध्ये, पण ते मॅन्डेटरी नाहीये हे लक्षात. Sir, many times legal experts advise not to imply criminal breach of trust sections and cheating sections simultaneously. 406, 420, 409, 420. Is there any guidance available in this regard? See, हा गुन्हा काही एका क्षणात एका मिनिटात झालेला नाही. इट्स अ सेरीज ऑफ ऑफेन्सेस ज्याला म्हणू शकतो की खूप दिवसापासून त्यांनी फसवणूक केली, मग त्याच्यामध्ये चिटिंग पण असू शकतं आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट सुद्धा असू शकतो. जरुरी नाहीये की क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट लावला तर चिटिंग लागणारच नाही, जरुरी नाहीये. दॅट डिपेंड्स ऑन केस टू केस. जनरलाइज स्टेटमेंट असं करता येणार नाही की 406 आणि हे लागलं तर तुम्ही 420 लावू शकत नाही, असं स्टेटमेंट योग्य नाही मला वाटतं. ते केस टू केस आपल्याला त्याचे कंटेंट्स बघून आपल्याला ते सांगावं लागेल. आता एकाने उत्तर दिले त्या प्रश्नाचं, नो इन इकॉनॉमिक ऑफेन्स वी कांट फाइल चार्ज शीट विदाउट अरेस्ट, अरेस्ट इज नेसेसरी टू कलेक्ट द एव्हिडन्स विदाउट इंटरफरन्स ऑफ द अक्यूज्ड पर्सन. सांगतो म्हणजे अरेस्ट मॅन्डेटरी नाही, अरेस्ट आवश्यक राहते, कारण बऱ्याच वेळा एव्हिडन्स जो आहे तो कोणी फक्त बोलवलं आणि विचारपूस केली तर स्टेटमेंट एव्हिडन्स नाही मिळते आपल्याला. कस्टोडियल इंट्रोगेशन बऱ्याच वेळा आवश्यक राहतं. सो इट इज ऑलवेज ऍडवाइज, म्हणजे अनलेस खूपच 90 वर्षाचा आहे, खूप प्रॉब्लेम आहे, पेशंट आहे, त्याला विचारपूस पण नाही करू शकत, अशा वेळी तो डिसिजन आपण घेऊ शकतो. इट इज नॉट मॅन्डेटरी, कुठंच मॅन्डेटरी नाही की अरेस्ट शिवाय चार्जशीट होऊ शकत नाही असं, पण इट इज ऍडवायझेबल की कारण बऱ्याचशी त्याच्याकडून माहिती मिळू शकते आपल्याला. Sir, while investigating economic offenses from evidence point of view, what is more important, trail of money or arrest of accused? See, evidence point of view मध्ये अरेस्ट ऑफ अक्यूज काहीच महत्वाचं नाहीये. म्हणजे अरेस्ट ऑफ अक्यूज मुळे काय एव्हिडन्स आहे असं नाही. अरेस्ट झाल्यानंतर इंट्रोगेशन जेव्हा कराल त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिव्हील, काही डिस्कव्हरीज रिव्हील होतील तो तुम्हाला एव्हिडन्स दिलाय. त्याच्यासाठी अरेस्ट ऑफ अक्यूज मे लीड यू टुवर्ड सम एव्हिडन्स. आरोपी अटक हा काही एव्हिडन्स नाहीये.
मनी ट्रेल तर खूपच महत्वाचा आहे, कारण त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, जसं मगाशी सांगितलं की त्या मनी ट्रेल मधूनच तुम्हाला तो पैसा नेमका कुठे गेला, कुठे यूज झाला, आणि मग प्रॉपर्टी अटॅचमेंट साठी सुद्धा त्याचा वापर होतो. LML स्कीम बाबत तक्रार आहे, पैसे मिळाले नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेच दाखवायला लागेल की याच्यामध्ये पूर्ण व्हायोलेशन असतं. म्हणजे आता जो 19चा ऍक्ट आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मल्टी लेअर डिपॉझिट घेऊ शकत नाही. म्हणजे एक कंपनी काढायची, डायरेक्टर 8 असतात आणि बाकीचे लाखो डिपॉझिटर्स, असं नाही करता येत तुम्हाला, आणि ते कायद्याच्या कक्षेत बसतं. तुम्ही ते तशी तक्रार आहे, पैसे मिळाले नाही, तर ते फक्त मग FIR मध्ये व्यवस्थित तुम्ही घ्यायला पाहिजे की हाऊ कॉग्निझेबल ऑफेन्स इज मेड आउट. फक्त पैसे मिळाले नाही हा कॉग्निझेबल ऑफेन्स होत नाही. तो का नाही मिळाला, त्यांनी मिसयूज केला, त्याचा पैशाचा डिसऑनेस्टली आणि फ्रॉड्युलंटली ठेवलेल्या डिपॉझिटचा वापर करून त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला, हे तुमच्या FIR मध्ये आलं पाहिजे. तर ती आपल्याला कॉग्निझेबल ऑफेन्सची FIR होती. फॉरेन्सिक ऑडिटचा पुराव्याच्या दृष्टीने किती महत्व आहे? आहे, खूपच महत्व आहे. कारण फॉरेन्सिक ऑडिटच तुम्हाला सगळं कॅश फ्लो, तुम्हाला कसा पैसा, आलेल्या डिपॉझिट्स कुठे गेल्या, मनी ट्रेल, कॅश फ्लो, हे सगळं तुमच्या फॉरेन्सिक ऑडिट मध्येच येतं. फक्त त्याच्यात एक आहे की फॉरेन्सिक ऑडिटर हा आपण अपॉइंट केलेला असतो, त्यामुळे त्याला इंडिपेंडंट, म्हणजे जसं आपण म्हणतो की तज्ञ पुरावा जो म्हणतो तसा तज्ञ पुरावा बऱ्याच वेळा न्यायालय मानत नाही, कारण तो आपण अपॉइंट केलेला आहे. आणि त्याच्यातून पण त्याचे जे फॅक्ट्स आहेत ते रेकॉर्डवरती आहेत, ते आपल्याला कोर्टामध्ये प्रूव्ह करता येतात. तो खूप महत्वाचा पुराव्याचा भाग आहे. The servant, cashier, or agent of the company may be accused if there is a role attributed in the offense, or he may be co-accused. Accused आणि co-accused अशी कुठलीच टर्म आपल्याकडे नाहीये. तर तो त्याचा रोल असेल तर ही इज अक्यूज. म्हणजे अगदी ब्लाइंडली त्याने दिलेले आदेश जरी फॉलो केले असतील तर ही सपोज टू, इग्नोरन्स ऑफ लॉ कॅनॉट बी अ डिफेन्स. मला कायदाच माहिती नव्हता आणि मला हे माहिती नव्हतं असं म्हणता येणार नाही. इफ ही इज पार्ट ऑफ दॅट क्राईम, ही इज एन अक्यूज. Whether IO can be fastened. The procedure of attachment and disposal of property so that investor can get their money back. आपला रोल मी जसं सांगितलं लिमिटेड आहे, तपासी अधिकारी म्हणून प्रॉपर्टीज शोधायच्या, त्याची डॉक्युमेंट्स आणि पुरावे द्यायची, तिथून पुढची प्रोसिजर ही कॉम्पिटंट अथॉरिटीने करायला पाहिजे. पण आपण त्यांच्या टच मध्ये राहून पाठपुरावा करून वी कॅन ऑलवेज स्पीड अप द प्रोसिजर. शेवटचे मल्टीस्टेट कंपनी विरोधात भरपूर ठिकाणी तक्रार असतात. मग त्याची FIR ही जिथे कंपनीची मेन ऑफिस आहे फक्त त्या ठिकाणी होईल की जिथे जिथे तक्रार आली आहे त्या ठिकाणी? सी, मी आता हेच सांगितलं की किती FIR आपण दाखल करणार आहे. जर का एक आपल्याला, आपण जर का इफ इन कम्युनिकेशन विथ इच अदर आणि अशी एक FIR दाखल झाली आपल्याला कळालं, तर वी कॅन ऑलवेज गाईड बाकीच्या तक्रारदारांना, आपण विटनेस आणि त्यांना तिकडे गाईड करू शकतो की याच्यामध्ये. कारण कितीही FIR तुम्ही दाखल केल्या तर शेवटी इन्व्हेस्टिगेशन सेमच आहे, कंपनी सेमच आहे, हेड ऑफिस सेम असतं, डिसिजन मेकिंग तिथूनच होत असतं, आणि डुप्लिकेसी ऑफ वर्क विनाकारण होतं. आता तर काही ठिकाणी असं होतं की वेगवेगळ्या राज्यात सुद्धा गुन्हे दाखल होत आहेत आणि मग सेम वी आर शेअरिंग द पेपर्स, म्हणजे डुप्लिकेसी जास्त होते. आय थिंक दॅट कॅन बी अवॉइडेड. सेक्शन 105 रिलेटेड टू फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी contracting state. So courts does not give permission to attach properties in under section 107. So for attaching property, is there any other provision under this? नाही, अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी साठी 105च आहे, नाहीतर मग स्पेशल ऍक्ट तुम्हाला यू कॅन यूज MPID किंवा कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे त्याच्यावरती डिपेंड राहील तुम्ही प्रॉपर्टी अटॅचमेंट आणि फॉरफिचरची प्रोसिजर कशी करता. एकाने लागू, माझं ACB वरती लेक्चर ठेवा म्हणत, काही लागू नाही या विषयीचं.
फ्रॉड कंपनी, आता शेवटचा प्रश्न घेतो मी, एखाद्या फ्रॉड कंपनीत काम करणारा नोकर कॅशियर एजंट आरोपी होऊ शकतो का? आरोपच्या एका गुन्ह्यात एका कॅशियरला आरोपी केलं होतं आणि त्यांच्या एजंटला पण. सी, आता तोच विषय मी परत एकदा घेतला, कॅशियर एजंट आरोपी होऊ शकतो का? ऑफकोर्स होऊ शकतो, कारण तो त्याच्या पॉलिसीज आहेत त्या इम्प्लिमेंट करायला त्याचाही सहभाग आहे. आणि मला कायदा माहिती नव्हता, जर का त्याला माहिती आहे इलिगल गोष्टी होत आहेत आणि इलिगल गोष्टी एन्फोर्स करण्यामध्ये ही इज ऑल्सो पार्टी टू दॅट, तर तो आरोपी नक्की होणार. त्याच्यामुळे तो म्हणू शकत नाही की मला माहिती नव्हतं. सो प्रश्न आहे, टू आर फॉलिंग शॉर्ट ऑफ टाइम. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा सर्वांचे मी आभार मानतो. थँक्स. धन्यवाद सर. आज आपण वेबिनार सत्रामध्ये इकॉनॉमिक अफेअर्स बद्दल फार मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे सर. दैनंदिन कामकाज करताना विशेषतः इकॉनॉमिक्स ब्रांच बद्दल आपण इकॉनॉमिक्स अफेअर्स गुन्हे हाताळताना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल सर. मी CPR पुणे आणि नाशिक MPA यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. तसेच वेबिनारमध्ये अटेंड करणारे सर्व पार्टिसिपेट यांचे सुद्धा मी आभार मानते. या वेबिनार इकॉनॉमिक अफेअर्स या विषयावर एक 20 आहे, जी 20 मार्काची क्वेश्चनरी आहे. या वेबिनार मध्ये जे पार्टिसिपेट रजिस्टर झालेले आहेत त्यांच्या मेल ID वर ही लिंक ठेवल्या जाईल. एक 10 ते 15 मिनिटात सगळ्या पार्टिसिपेटला ही लिंक येईल. सदरची लिंक ओपन करून त्यावर जे क्वेश्चन्स आले ती क्विज सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक CPR तर्फे सर्टिफिकेट दिले जाईल. मी वरिष्ठांच्या आदेशाने हा वेबिनार संपलेला आहे असे ग्राह्य धरते. धन्यवाद सर. धन्यवाद सर्व पार्टिसिपेट. थँक्यू. थँक्यू सर.